क्रिप्टो हे इंडियामध्ये लीगल आहे का? ज्या गोष्टीमध्ये टॅक्स इन्व्हॉल्व होत आहे ती गोष्ट इनलिगल आहे असं मला तरी वाटत नाही. नवीन नकली नोटा बनवू शकतात, पण नवीन नकली बिटकॉइन कोणीच नाही बनवू शकत. क्रिप्टोमध्ये काय इन्व्हेस्ट करायचे आपण? हे जे क्रिप्टो आहे हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला फ्युचरची टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. तुमचा पण पोर्टफोलिओ असेल ना? येस ऑफकोर्स आहे. तुम्हाला किती परतावा मिळतो? आता युएसचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या कॉइन्समध्ये मी इन्व्हेस्ट केले होते आणि त्याचा परफॉर्मन्स तुम्ही बघून घ्या. पण मग आता स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता स्टॉक मार्केटमधून पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी ना माझ्या माहितीप्रमाणे तरी 3 ते 4 मार्ग आहेत. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 13 ते 14 ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामधून तुम्ही पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता. ब्लॅक मनी जो का असतो तो आपण ते लोक करतात का क्रिप्टोमध्ये कन्वर्ट? बघा, ब्लॅक मनीला पण हे ॲक्च्युली बिटकॉइन्स म्हणा किंवा तुम्ही जे क्रिप्टो म्हणतात ते असतं कुठे नक्की? फिजिकली या करन्सीचं काहीच अस्तित्व नाही आहे. जे पण काही अस्तित्व आहे ॲज इंटरनेटवरती आहे. US जी कंट्री आहे ही रेग्युलेट करण्याच्या मागे लागलेली आहे क्रिप्टो. बट क्रिप्टो रिलेटेड इंडियन गव्हर्नमेंटचा स्टँड जो आहे, आय लव्ह यू बट ॲज अ फ्रेंड. पण नॉर्मली जे मी म्हटलं त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला जो परतावा असतो रिटर्न तो साधारण 7% 12% असा मिळतो. तर क्रिप्टोमध्ये आपल्याला साधारण किती % दिसते आपल्याला? 6 महिन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे माझे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एक विशाल नावाचा मुलगा माझ्याशी टचमध्ये आला. तेव्हा त्याला 0 नॉलेज होतं, क्रिप्टोबद्दल काहीच माहिती नव्हतं. आज त्या मुलाचा जो पोर्टफोलिओ आहे तो 700% वाढलेला आहे. सो प्रत्येकाला ट्रेडिंग करणं पॉसिबल होत नाही. प्रत्येक व्यक्ती हा ट्रेडर नाही होऊ शकत, पण प्रत्येक व्यक्ती हा सक्सेसफुल इन्व्हेस्टर मात्र नक्की होऊ शकतो. आपल्याला जेव्हा रिटर्न येताना दिसतात ना तेव्हा आपण विचार करतो की यार आता एवढे रिटर्न मिळतात म्हणजे पुढे अजून पण वाढतील. तुम्हाला एक तुमचं टार्गेट फिक्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. पण अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या मी लक्षात ठेवाव्यात क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करताना? एंट्री करणं इम्पॉर्टंट नाहीये, एक्झिट करणं फार इम्पॉर्टंट आहे. क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गेम खेळून पण लाखो रुपये कमवतात लोक. त्याच्यात कसे गेम खेळायचे? एक कन्सेप्ट आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हॅक नाही होत, जे एक्सचेंजेस असतात ना ते हॅक होतात. म्हणजे माझे पैसे कधी हरवणार नाही. US मधील फ्लोरिडामध्ये ना लाझलो हेन्सेस नावाचा एक व्यक्ती होता. तो आता या 10,000 बिटकॉइनचं काही उपयोग होतो का हे बघण्यासाठी त्याने काय केलं, त्याने मेसेज टाकला की मला आहे ना पिझ्झा खूप आवडतात, जो कोणी व्यक्ती मला आहे ना 2 पिझ्झा मागवून देईल त्याला मी माझे 10,000 बिटकॉइन देईन. त्या व्यक्तीने पापा जॉन्स मधून पिझ्झा ऑर्डर केला आणि लाझलो हेन्सेसच्या घरी पाठवले. 10,000 बिटकॉइन्स जे आहेत ते त्या व्यक्तीला ट्रान्सफर करून टाकले. सो जेव्हा त्याने हे बिटकॉइन ऑर्डर केले होते ते $50 पिझ्झा ऑर्डर केले आणि 10,000 बिटकॉइन त्याने त्याला दिले. बट त्याच 10,000 बिटकॉइनची किंमत आज 10,000 कोटी रुपये आहे. ट्रेडिंग करून करून माझा पोर्टफोलिओ जो आहे मी तो $4,500-5,000 पर्यंत मी घेऊन गेलो होतो. बट माझ्या एका चुकीमुळे रातोरात माझा पूर्ण पोर्टफोलिओ 0 वरती आला होता. नमस्कार अभिजितजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच. आता गुंतवणूक असं म्हटलं की आपण नॉर्मली विचार करतो की SIP आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, असं आपण सर्वसाधारणपणे विचार करतो. पण तुम्ही मात्र असं सांगता की नाही, क्रिप्टोमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत. तर मला असा प्रश्न आहे की क्रिप्टोमध्ये का इन्व्हेस्ट करायचे आपण? बघा मॅम, पूर्वीच्या काळात आहे ना गुंतवणुकीचं एकमात्र पर्याय होता तो म्हणजे सोनं. पूर्वीच्या काळात लोक फक्त सोन्यामध्येच गुंतवणूक करायचे, अजून काही इन्स्ट्रुमेंट फायनान्शियल अवेलेबल नव्हते. सो जसं जसं काळ वाढत राहिला तर स्टॉक मार्केट आलं. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लोकांनी चालू केली. त्यानंतर म्युच्युअल फंड्स आले. सो आता ही 21st सेंचुरी जर चालू झालेली आहे, हे क्रिप्टो हे 21st सेंचुरीचं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये गुंतवणूक करून म्हणजे इतर बाकीच्या मार्केटपेक्षा ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फायदा मिळतो, चांगला परतावा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतो. सो आता हे जे क्रिप्टो आहे हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. सो ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला फ्युचरची टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं आहे. सो फ्युचरमध्ये हीच टेक्नॉलॉजी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यूज केली जाणार आहे. सो त्यामुळे क्रिप्टो मार्केट हे इन्व्हेस्ट करण्यासाठी एक चांगला परतावा देणारं ऑप्शन आहे. पण हे क्रिप्टो करन्सी म्हणजे जसं म्हणजे आम्हाला कशी सवय असते आपल्याला सगळ्यांना की नाणी आहेत, नोटा आहेत किंवा काही नाही तर इंटरनेट आपलं जे असतं म्हणजे बँकिंग जे आपण करतो ॲपवर वगैरे त्याची सवय.
पण हे ॲक्च्युली बिटकॉईन्स म्हणा किंवा तुम्ही जे क्रिप्टो म्हणता ते असतं कुठे नक्की, फिजिकली कुठे असतं ते? बघा, क्रिप्टो करन्सीचा अर्थ म्हणजे काय, ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. ठीक आहे, क्रिप्टो म्हणजे व्हर्च्युअल आणि करन्सी म्हणजे आपली नॉर्मल करन्सी. सो ही फिजिकली या करन्सीचं काहीच अस्तित्व नाही आहे. जे पण काही अस्तित्व आहे याचं इंटरनेटवरती आहे आणि त्याची व्हॅल्यू पण जी आहे ती इंटरनेटमध्ये आहे. सो फिजिकली याचं काहीच अस्तित्व नाही आहे. सो ही क्रिप्टो करन्सी जी आहे ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती काम करते. सो ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबद्दल सांगायचं झालं तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी एक डिजिटल लेजर टेक्नॉलॉजी आहे. सो पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती असेल की व्यवहारांची नोंद वगैरे ठेवण्यासाठी रजिस्टरचा वगैरे उपयोग केला जात होता. सो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की रजिस्टरचे पान वगैरे फाडलं किंवा म्हणजे त्याला डेटा गायब करणं खूप इझी होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जसा इंटरनेटचा शोध लागला, कम्प्युटरचा शोध लागला, त्याच्यानंतर मग एक्सेल वगैरे सारखे शीट्स आले किंवा सर्व्हर्स वगैरे आले. तर एखादी पर्टिक्युलर कंपनी आहे त्यांचा डेटा जो आहे तो सर्व्हरमध्ये सेव्ह करून ठेवत होते. बट त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय होता की कोणताही कम्प्युटर हॅकर इझिली ते सर्व्हर हॅक करून त्याच्यामधला डेटा मॅनिप्युलेट करू शकत होता. ठीक आहे. सो ह्याचंच सोल्युशन हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती एखादी कोणती माहिती स्टोअर झाली तर ती माहिती कधीच कोणीच चेंज नाही करू शकत आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला कोणी हॅक नाही करू शकत. सो ही जी माहिती असते ही फक्त एकट्या सर्व्हरपुरता मर्यादित नसते. सो इंटरनेट किंवा त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीशी जितके पण कम्प्युटर किंवा नोड्स जोडलेले आहेत वर्ल्ड वाईडमध्ये, सो ती ट्रान्झॅक्शनची प्रत्येक कॉपी ह्या प्रत्येक सिस्टममध्ये किंवा ह्या सर्व्हरमध्ये स्टोअर केली जाते. सो जर कोणाला हे ब्लॉकचेन हॅक करायचं असेल तर ते इम्पॉसिबल असं काम आहे. कारण की हे पर्टिक्युलर कोणत्या एका डेटा सेंटरमध्ये किंवा एका सर्व्हरमध्ये स्टोअर नाही होतं, तर ते मल्टिपल कम्प्युटर्समध्ये ह्याची माहिती स्टोअर केली जाते. सो जर कोणाला हॅक करायचं असेल तर त्याला फक्त एकटंच सर्व्हर नाही तर पूर्ण जितके पण ब्लॉकचेनमध्ये जितके पण कम्प्युटर्स आहेत तर सर्वांना त्याला हॅक करावं लागतं आणि हे इम्पॉसिबल आहे. नाही, पण आता तुम्ही म्हणालात की हे व्हर्च्युअल आहे. बरोबर. म्हणजे माझा पैसा वाढतोय आणि तो किती वाढतो हे मला कसं कळणार? हे कळण्यासाठी बघा, तुम्ही जे क्रिप्टो करन्सीज तुम्ही घेऊन ठेवतात हे तुम्ही एक्सचेंजवरती किंवा कोणत्या ना कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही घेऊन ठेवता. सो त्या प्लॅटफॉर्मवरती त्याची ट्रेडिंग केली जाते. ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे झिरोदा वगैरे ॲप आहेत, 5 पैसा आहे, शेअर खानसारखे म्हणजे ब्रोकर्स आहेत. सो क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. काही प्लॅटफॉर्म जे आहेत ते इंडियन आहेत, काही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स आहेत. सो ह्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं पोर्टफोलिओ म्हणजे जे पण काही आहे त्याची ग्रोथ वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता त्याची. पण मग आता स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये खूप मोठं अंतर आहे, जमीन आणि आकाशाचं अंतर आहे. सो जर माझ्या माहितीप्रमाणे तरी बघा, स्टॉक मार्केट जे आहे हे ट्रेडर्स मार्केट आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही बघितलं असेल प्रत्येक जो तो स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, राईट. बट मोस्ट ऑफ द तर सगळे ट्रेडर्स आहेत त्या मार्केटमध्ये. इन्व्हेस्टरसाठी असं काही खास नाही आहे त्या मार्केटमध्ये. म्हणजे आता तुम्ही जर समजा रिलायन्सचे स्टॉक आज तुम्ही घेतलेले आहेत, सो ह्याला जेव्हा तुम्ही सेल करणार पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांतर 10 वर्षांतर तेव्हा तुम्हाला त्याचा प्रॉफिट मिळणार आहे. ठीक आहे. बट क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटपेक्षा जास्त अपॉर्च्युनिटी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमची ग्रोथ करू शकता. फॉर एक्झाम्पल आता स्टॉक मार्केटमधून पॅसिव्ह इन्कम मिळवण्यासाठी ना माझ्या माहितीप्रमाणे तरी 3 ते 4 मार्ग आहेत. सर्वात पहिला जो मार्ग आहे तो ट्रेडिंगचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो इन्व्हेस्टमेंट आहे, जे रेग्युलर आपण इन्व्हेस्टमेंट करतो तो. त्यानंतर तिसरा जो मार्ग आहे तो डिव्हिडंडचा आहे. बट ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा आहे की 100 म्हणजे सगळेच स्टॉक डिव्हिडंड देत नाहीत. 100 पैकी हार्डली 5 ते 10 स्टॉक्स जे आहेत ते डिव्हिडंड देतात. सो ह्याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कम मिळत नाही आहे. आणि चौथा जो मार्ग आहे तो आहे IPOचा. जेव्हा कोणती एखादी नवीन कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा तुम्ही IPO थ्रू त्याचे स्टॉक्स घेऊ शकता. बट क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये मल्टिपल अपॉर्च्युनिटीज, माझ्या माहितीप्रमाणे क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये 13 ते 14 अपॉर्च्युनिटी आहेत ज्याच्यामधून तुम्ही पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता. सो स्टॉक मार्केटच्या तुलनेत क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. आता स्टॉक मार्केट जे आहे हे एक फिक्स टायमिंग आहे. 9:15 ते 9:30 म्हणजे 9:15 9:30 दरम्यान चालू होणार, 3:30 वाजता बंद होणार. सो मोस्ट ऑफ द जे मिडल क्लास लोक आहेत हे ह्या टायमाला त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा कामकाजात बिझी असतात. सो त्याच्यामुळे प्रत्येकाला ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही किंवा ट्रेडिंग करता येत नाही. बट क्रिप्टो करन्सी मार्केट जे आहे 24 तास 365 दिवस सुरू असतं. सो तुम्ही रात्री ट्रेडिंग करू शकता, रात्री इन्व्हेस्टमेंट करू शकता, सॅटर्डे संडे तुम्ही करू शकता. जेव्हा पण तुम्हाला फ्री वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण आता जर मी म्हणजे मी ठरवलं की मला इन्व्हेस्ट करायचं आहे तर मी क्रिप्टोमध्ये कसं इन्व्हेस्ट करणार? बघा, जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटचे ब्रोकर्स आहेत, झिरोदा वगैरे आहे, तो तसं
क्रिप्टो मार्केटमध्ये पण क्रिप्टो एक्सचेंजेस आहेत, सेंट्रलाइज एक्सचेंजेस. सो काही इंडियन आहेत, सो काही इंटरनॅशनल आहेत. सो इंडियन एक्सचेंजमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि फॉरेनचे जे एक्सचेंज आहेत त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येईल की फॉरेन एक्सचेंजेसवरती आम्ही विश्वास कसा ठेवणार. ठीक आहे. सो इंडियामध्ये ऑपरेट करण्यासाठी इंडियाचं जे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट आहे, FIU ज्याला म्हणतात, सो त्या लोकांनी जे इंटरनॅशनल एक्सचेंजेस आहेत त्यांच्यासाठी काहीतरी रेग्युलेटरी कंप्लायन्सेस बनवलेले आहेत की तुम्हाला FIU सोबत रजिस्टर्ड करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही इंडियामध्ये सर्व्हिस देऊ शकता. सो FIU सोबत रजिस्टर्ड केल्यामुळे काय असतो, एक ट्रस्ट निर्माण होतो, ट्रान्सपरन्सी राहते. सो त्याच्यामुळे तुम्ही बिंदासपणे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा की इन्व्हेस्ट करताना FIU सोबत तो एक्सचेंज रजिस्टर्ड आहे का हे बघितल्यानंतरच त्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही इन्व्हेस्ट करा. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की क्रिप्टो हे इंडियामध्ये लिगल आहे का? हो, ऑफकोर्स आहे. बघा कसं आहे माहिती आहे का, माझ्या माहितीप्रमाणे तरी बघा आता गव्हर्नमेंटने 2022 साली क्रिप्टोवरती फ्लॅट 30% टॅक्स लावलेला आहे. प्रत्येक बाय सेलच्या ट्रान्झॅक्शनवरती 1% TDS ते लोक चार्ज करत आहेत. सो ज्या गोष्टीमध्ये टॅक्स इन्व्हॉल्व्ह होतं आहे, एक गव्हर्नमेंट माझ्याकडून टॅक्स घेते, सो ती गोष्ट इनलिगल आहे असं मला तरी वाटत नाही. आता मागच्या 2 वर्षापासून मी स्वतः 30% टॅक्स पे करतो आहे गव्हर्नमेंटला त्या प्रॉफिटवर. येस, हां, प्रॉफिटवरती. जितका पण तुम्हाला प्रॉफिट होतो आहे त्या प्रॉफिटवरती तुम्हाला फ्लॅट 30% टॅक्स तुम्हाला पे करायचा आहे. आणि जे पण तुम्ही खरेदी विक्रीचे ट्रान्झॅक्शन करतात त्या ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला 1% TDS त्याच्यामध्ये द्यायचा आहे. सो गव्हर्नमेंट ज्या गोष्टीचा टॅक्स घेते तर मला तर वाटत नाही की गोष्ट ही इनलिगल असू शकते. आणि अजून आता सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याकडे G20 जी समिट होती, आपल्या इंडियाने होस्ट केली होती, सो तेव्हा सर्व देशातील भरपूर मोठे मोठे लोक आपल्या ह्याच्यामध्ये आलेले भारतामध्ये. सो तेव्हा निर्मला सीतारामन यांनी काय सांगितलं होतं की क्रिप्टो रिलेटेड आम्ही फ्रेमवर्कवरती काम करतो आहे आणि सर्व कंट्रीज मिळून एकत्र एक ग्लोबल फ्रेमवर्क तयार करणार आहे, क्रिप्टोला कशा प्रकारे रेग्युलेट केलं जायला पाहिजे. सो त्या फ्रेमवर्कच्या अकॉर्डिंगच म्हणजे भारतामध्ये पण तेच नियम असतील, US पण तेच नियम असतील, युरोपमध्ये म्हणजे सर्व देशांमध्ये कॉमन फ्रेमवर्क असणार आहे ह्याच्यासाठी. सो ते फ्रेमवर्कचं काम चालू आहे आणि साधारणतः 2025च्या एंडपर्यंत किंवा 2026च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये हे रेग्युलेशन त्याचे येऊ शकतात क्रिप्टो रिलेटेड. आता आपल्याला आपण नॉर्मली जे मी म्हटलं त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला जो परतावा असतो रिटर्न तो साधारण 7% 12% असा मिळतो. तर क्रिप्टोमध्ये आपल्याला जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे ती किती लवकर दिसते आणि साधारण किती % दिसते आपल्याला? बघा असं पर्टिक्युलरली तुम्ही सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे बँक FDमध्ये ते लोक सांगतात की आम्ही तुम्हाला कन्फर्म 5% किंवा 6% देणार आहे. ठीक आहे, फक्त बँक FD शिवाय अजून कोणी तुम्हाला परताव्याची हमी देत नाही, भले ते म्युच्युअल फंडवाले असू दे किंवा स्टॉक मार्केटमध्ये असू दे. ठीक आहे, बट माझ्या अंदाजाने तरी स्टॉक मार्केट किंवा इतर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटपेक्षा क्रिप्टोमध्ये खूप जास्त ग्रोथ आहे, खूप चांगला परतावा मिळतो. ठीक आहे, सो आता मी जे नोटीस केलेलं आहे तर मी असं पण झालेलं आहे की मी 6 महिन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे माझे 1200% वाढलेले, म्हणजे 1200% मला परतावा मिळालेला आहे. त्यानंतर काही वेळेला असं पण असतं की मला एखाद्या कॉईनने 50% रिटर्न दिलेले आहेत, काही कॉईन जे आहे ते 100% रिटर्न देतात. सो असं रिटर्नची गॅरंटी नसते, बट जर तुम्ही योग्य शिक्षण घेऊन चांगल्या कॉईन्समध्ये, चांगल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तुमचा पण पोर्टफोलिओ असेल ना? येस, ऑफकोर्स आहे. तुम्हाला किती परतावा मिळतो? कारण तुमचं ऐकून आपले प्रेक्षक आता करतील ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट. बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की बाई क्रिप्टो मार्केटमध्ये पैसे बनत नाहीत, फक्त पैसे बुडतात वगैरे, असा गैरसमज आहे. बट तुम्हाला मी काहीतरी दाखवतो. माझ्या पोर्टफोलिओमधले 1-2 कॉईन्स आहेत, त्यांचा परफॉर्मन्स बघून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. आता USचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये स्वतःचा एक क्रिप्टो प्रोजेक्ट लॉन्च केला होता, वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल म्हणून. सो त्यांच्या कॉईन्समध्ये मी इन्व्हेस्ट केले होते आणि त्याचा परफॉर्मन्स तुम्ही बघून घ्या. हे तुमचा पोर्टफोलिओ आहे? येस, पोर्टफोलिओमधला हा फक्त एक कॉईन आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा. हा किती % वाढलाय तुमचा? त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा 1200% वाढलेला आहे. किती महिन्यात हा वाढलाय? आता बघा ह्याचा जो स्टॉक मार्केटमध्ये ज्याप्रमाणे IPO असतो ना, तसं क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ICO असतो, इनिशियल कॉईन ऑफरिंग. सो डोनाल्ड ट्रम्प यांचा जो वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल हा प्रोजेक्ट होता, ह्याचा ICO आला होता ऑक्टोबर 2024मध्ये. ठीक आहे, सो साधारणतः आता 1 वर्ष पूर्ण होईल. सो 1 सप्टेंबरला हा कॉईन सर्व एक्सचेंजवरती ट्रेडिंगसाठी लिस्ट झाला होता. सो त्याच्यामध्ये मी जे इन्व्हेस्ट केले होते त्याचा परफॉर्मन्स तुम्ही बघताय, साधारणतः 1200% त्याचा वाढलेला आहे. सो म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये 1200% वाढलेला आहे. ह्याच्यामागे एवढं चांगलं रिटर्न मिळण्यामागे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे चांगला अभ्यास करून गुंतवणूक करणे. सो अजून एक ह्याच्या व्यतिरिक्त पण माझ्याकडे अजून एक क्रिप्टो आहेत. ह्याच्यामध्ये मी जवळपास 2-3 महिने झाले असेल इन्व्हेस्ट केले होते आणि 2-3 महिन्यामध्ये तर रिटर्न किती मिळालेलं ते तुम्ही बघून घ्या.
हा पण जवळजवळ तेवढ्याच 1200% पटीने वाढलेला आहे, 1200. 1200%. सो सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसा बनवता येतो, लाईफ चेंजिंग तुम्ही मनी ह्याच्यामधून कमवू शकता. बट त्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असणं फार गरजेचं आहे क्रिप्टोमध्ये. आता हे मी बघितलं तुमचा पोर्टफोलिओ तुमचा वाढलेला आहे 1200नी, पण मला एक सांगा की ह्याच्याबद्दल तर ट्रेनिंग्स तर घ्यायला लागेल, याचा अभ्यास तर करायला लागेल, पण अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या मी लक्षात ठेवाव्यात क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करताना? बघा, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करताना ना 3 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या ज्या आहेत ते म्हणजे सर्वात पहिली जी आहे ती म्हणजे तुमच्याकडे योग्य शिक्षण असलं पाहिजे. ठीक आहे. सो योग्य शिक्षणच्या आधारावर चांगलं नॉलेज तुमच्याकडे असेल त्या आधारावरती तुम्ही चांगले क्रिप्टोमधून चांगले प्रॉफिट मिळवू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही एखाद्या जो प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करताय क्रिप्टोकरन्सीमध्ये खरेदी विक्री करण्यासाठी किंवा इन्व्हेस्ट करण्यासाठी, तो जो प्लॅटफॉर्म आहे हा FIU सोबत रजिस्टर्ड आहे का ते पहिला तपासून घ्या. कारण की आजकाल असं झालेलं आहे की बरेच फॉरेनचे कंपनीज आहेत, ते प्लेस्टोरमध्ये त्यांचे ॲप इझिली अवेलेबल होतात, बट ते FIU सोबत रेग्युलेटेड किंवा FIU सोबत रजिस्टर्ड नसतात. सो तेव्हा तिथे रिस्क जास्त वाढते. सो नेहमी लक्षात ठेवा की FIU सोबत रजिस्टर्ड असणाऱ्या एक्सचेंजमध्येच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बरेच स्कॅम्स वगैरे सुरू असतात क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली. त्या स्कॅम्समुळे क्रिप्टोकरन्सी मार्केट खूप बदनाम झालेलं आहे. सो नेहमी उच्च परतावा देणारे जे तुमच्याकडे तुम्हाला दिसतील की आम्ही इतका परतावा तुम्हाला देऊ, इतका 1 लाखाचे 10 लाख होतील, 10,000 इन्व्हेस्ट करा आणि हे 10 लाख होतील वगैरे, असे जे प्रमोशनल तुम्ही बघता, सो ह्याच्यापासून थोडंसं लांब राहा. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून तुम्ही इन्व्हेस्ट करा. एक्सचेंजमधून इन्व्हेस्ट केलेल्या क्रिप्टोमध्ये पण पैसा बनवता येतो. मला असे 3 फायदे सांगा क्रिप्टोचे. क्रिप्टोच्या 3 फायद्यांबद्दल सांगायचं झालं तर बघा, सर्वात पहिला जो फायदा आहे तो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये खूप चांगला पैसा कमवता येतो. ठीक आहे. सो दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत क्रिप्टोमध्ये. आता स्टॉक मार्केटवर जसं मी सांगितलं की तुम्हाला फक्त एकतर ट्रेडिंग करूनच तुम्ही पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता, बट क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तुमच्याकडे जे क्रिप्टो ॲसेट्स आहेत ह्याला तुम्ही यूज करून तुम्ही अजून जास्त पैसे त्याच्यामध्ये कमवू शकता आणि जास्त अपॉर्च्युनिटीज त्याच्यामधून मिळतात. आणि तिसरा फायदा म्हणजे क्रिप्टोकरन्सी जे आहे हे 21st सेंचुरीचं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे. सो मला असं वाटतं की वेळेनुसार आपण पण थोडेसे आपले पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणलं पाहिजे. तुम्ही असं तुम्हाला नाही सांगत आहे की कोणी की पूर्ण पैसे तुम्ही क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करा, राईट. पोर्टफोलिओ एक डायव्हर्सिफिकेशन म्हणून प्रकार असो. आता फॉर एक्झाम्पल स्टॉक्स आहेत, सो स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्ट करा, बँक FDमध्ये पण थोडेसे पैसे ठेवा, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, बट सोबत एक तुमचा जो मंथली जो बजेट आहे त्याचा थोडासा भाग का होईना पण तुम्ही क्रिप्टोला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करून ठेवा. पण बऱ्याचजणांना असं वाटतं की हे दिसत नाही ना, ते म्हणजे करन्सी कुठेही आपल्याला ना, त्यामुळे त्याचे धोके पण आहेत खूप असं वाटतं. म्हणजे सामान्य माणूस दूर राहतो क्रिप्टोपासून, बरोबर नाही का? तर असे कोणते धोके आहेत असं वाटतं आम्हाला, गैरसमज कोणते आहेत? धोक्यांबद्दल सांगायचं झालं तर सर्वात मोठा मेजर धोका जो आहे तो व्हॉलेटिलिटीचा. आता कसं आहे माहिती आहे का, स्टॉक मार्केट वगैरे ना लिमिटेड टाईमसाठी असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी फार कमी असते. क्रिप्टो मार्केट हे इंटरनॅशनल मार्केट आहे, 24 तास 365 दिवस चालू असतं. सो ह्याचा परिणाम काय होतं की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी खूप वाढते 24 तास चालू असल्यामुळे. सो व्हॉलेटिलिटी एक मेन मोठा प्रॉब्लेम आहे या मार्केटचा. सो त्याच्यामुळे लोक जास्त अवॉइड करतात की यार मी इतके पैसे माझे जाण्याचे चान्सेस वगैरे जास्त आहेत, पण जितके जाण्याचे चान्सेस तितके वाढण्याचे पण चान्सेस व्हॉलेटिलिटीमुळे वाढतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा धोका म्हणजे सांगायचं झालं तर लिगल एक फ्रेमवर्क नाही आहे किंवा रेग्युलेटेड नाही आहे क्रिप्टोकरन्सी. सो आता बघायला गेलं तर US जी कंट्री आहे ही रेग्युलेट करण्याच्या मागे लागलेली आहे क्रिप्टो, बट इंडियन गव्हर्नमेंट जी आहे थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करते. आता इंडियन गव्हर्नमेंटचा जर स्टॅन्स आपण बघायला गेला तर क्रिप्टो रिलेटेड इंडियन गव्हर्नमेंटचा स्टँड्स जो आहे, आय लव्ह यू बट ॲज अ फ्रेंड. म्हणजे मला तुमच्याकडून टॅक्स हवा आहे पण मी तुमच्यासाठी म्हणजे एक चांगलं प्रॉपर फ्रेमवर्क नाही तयार करत आहे. सो अशा प्रकारचा इंडियन गव्हर्नमेंटचा स्टँड्स आहे याच्यावरती. म्हणजे टॅक्स तर घेणार आहे पण तुमच्यासाठी काही सर्व्हिसेस आम्ही देणार नाही सध्या तरी. बट असं मला वाटतं की पुढच्या येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये चांगलं काहीतरी इंडियन गव्हर्नमेंट पण क्रिप्टोसाठी चांगला एक फ्रेमवर्क तयार करेल आणि त्याच्या थ्रू म्हणजे टॅक्स वगैरे पुढे कमी होईल. पण मला असं वाटतं रिझर्व्ह बँक एक काहीतरी डिजिटल करन्सी आणती आहे ना? रिझर्व्ह बँकेने डिजिटल करन्सी आणलेली आहे ज्याला CBDC म्हणतात, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ठीक आहे. सो हे फक्त रिझर्व्ह बँकेने नाही, ज्या मोठे इकॉनॉमीवाले देश आहेत सर्वांनी आणलेली आहेत. USने पण त्यांचा प्रोजेक्ट लॉन्च केलेला होता, पण USने डोनाल्ड ट्रम्प जेव्हा आलेत राष्ट्राध्यक्ष झालेत तेव्हा त्यांनी CBDC प्रोग्राम हा पूर्णपणे कॅन्सल करून टाकलेला. स्वतःची होती ना करन्सी? नाही, स्वतःची अशी करन्सी नाही आहे, बट ते डोनाल्ड ट्रम्प हे बिटकॉइन
बिटकॉईनला खूप जास्त हे करतात, फेवर करतात. बिटकॉईन त्यांचा एकदम लोकप्रिय म्हणजे त्यांचा आवडता आहे, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये पण बिटकॉईन भरपूर आहेत. सो आपण त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर लिगल फ्रेमवर्क आता जसं नाही आहे, आपण बोललो फ्युचरमध्ये गव्हर्नमेंट आपली लिगल फ्रेमवर्क त्याच्यावरती घेऊन येईल. सो हा एक धोका आहे. आणि बस दॅट्स इतकेच आहेत सध्या. आणि हॅकिंग, पॉन्झी स्कीम्स. हां, पॉन्झी स्कीम्स आहेत, बऱ्याच पॉन्झी स्कीम चालू आहेत, चालू होते आणि आता थोडेसे कमी झालेले आहेत. आणि हॅकिंगचं बघा कसं आहे माहिती आहे का, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हॅक नाही होत, जे एक्सचेंजेस असतात ना ते हॅक होतात. आता फॉर एक्झाम्पल इंडियाचं एक एक्सचेंज होतं WazirX म्हणून, सो ते हॅक झालेलं. सो बऱ्याच जणांचा असं गैरसमज आहे की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हॅक होते. सो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हॅक होत नाही. ब्लॉकचेन क्रिप्टोची जी ट्रेडिंग होते ज्या प्लॅटफॉर्मवरती, ते प्लॅटफॉर्म्स हॅक होतात, पण ब्लॉकचेन कोणीच हॅक करू शकत नाही. पण मग ते जेव्हा एक्सचेंज हॅक झालं तेव्हा लोकांच्या पैशाचं काय झालं? लोकांच्या पैशाचं आता फक्त एकच असं म्हणजे आता जे इंडियन एक्सचेंजेस हॅक झालं होतं, 2 इंडियन एक्सचेंजेस हॅक झालं होतं. एक झालं होतं WazirX आणि दुसरा झाला होता CoinDCX. सो WazirXवरती जे हॅक झालं होतं त्यांचे आता सिंगापूर कोर्टामध्ये केस चालू आहे. सो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरचे पैसे अडकलेले आहेत. बट CoinDCXमध्ये जे हॅक झालं होतं, सो CoinDCXने पूर्णपणे त्यांचे पैसे त्यांना परत दिलेले आहेत स्वतःच्या खिशातून. सो बाकी इंटरनॅशनल लेवलला पण जे हॅक होतात वगैरे, ते एक्सचेंज त्याची भरपाई, नुकसान भरपाई कस्टमर्सला करून देतात त्या रेटला, तेव्हा जो रेट असेल तो. सो तुमच्या स्पेसिफिक तुमच्या पोर्टफोलिओची जी व्हॅल्यू असेल, तुमच्या पोर्टफोलिओचं त्याच्यामध्ये काही नुकसान झालं असेल, सो ते जेवढं नुकसान झालं असेल ज्या व्हॅल्यूला, सो ते तुम्हाला पूर्णपणे नुकसान भरपाई करून देतात. आता ना बिटकॉईन हा शब्द माहिती आहे आम्हाला, तर क्रिप्टोमध्ये अशा अनेक कॉईन्स आहेत का, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत का करन्सीज? येस ऑफकोर्स आहेत. आता बिटकॉईन ही सर्वात पहिली क्रिप्टो करन्सी 2009मध्ये लॉन्च झाली होती. ठीक आहे, आता जवळपास 15 वर्ष झाले या गोष्टीला. सो आता 15 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. पण म्हणजे कोण कंट्रोल करतो किती करन्सी? म्हणजे ते काय नोटा छापण्यासारखं नाही ना? नाही, नोटा छापण्यासारखं नाही. हे प्रत्येक प्रोजेक्टवरती म्हणजे एक प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टवरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आता बिटकॉईन आहे, सो बिटकॉईनच्या नंतर इथेरियम आहे, इथेरियमच्या नंतर सोलाना आहे. सो असे चांगले चांगले करन्सीज आहेत. बट असं नाही की 1 लाख करन्सी आहे तर मी सर्व करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करू. जे चांगले फंडामेंटल अनालिसिस करून आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट चांगल्या करन्सीमध्ये करू शकतो. पण असं म्हटलं जातं ना की त्याचा सप्लाय हा फिक्स्ड आहे, लिमिटेड आहे, जेव्हा त्या ज्यांनी बनवलं तेव्हापासून. बरोबर. मग असं का केलं त्यांनी? हे बघा कसं आहे माहिती आहे का, हे आता तुम्हाला जे नॉर्मल आपली जे नोटा वगैरे आहेत, भारतीय रुपये किंवा डॉलर, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. आता हे जे नोटा वगैरे आहेत, करन्सीज ज्या आहेत, फिएट करन्सी, ह्याला कंट्रोल कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा सेंट्रल बँक करते, ज्या कंट्रीचं असेल ते. सो या सेंट्रल बँकला कंट्रोल कोण करतं? तिकडची गव्हर्नमेंट करते. सो गव्हर्नमेंटला जेव्हा पण गरज वाटते तेव्हा ते लोक नोटा छापायला सुरुवात करतात. सो ह्याचा परिणाम काय होतो की जे करन्सी आहे, करन्सीची व्हॅल्यू कधी वाढत नाही. इन्फ्लेशन वाढत जातं, पण करन्सीची व्हॅल्यू कधीच वाढत नाही. आता तुम्ही मला सांगा, 1990 साली जो 1 रुपया होता, तो आता पण त्याची व्हॅल्यू 2025मध्ये 1 रुपयाचा आहे. वस्तू महाग झालेली आहे, पण करन्सीची व्हॅल्यू नाही वाढत आहे. सो ज्याने कोणी बिटकॉईन बनवलेला आहे त्याच्या डोक्यात हाच प्लॅन होता की आपल्याकडे पैसा म्हणजे काय असायला हवं की इन्फ्लेशनप्रमाणे पैसे सुद्धा वाढत राहिले पाहिजेत, पैशाची व्हॅल्यू सुद्धा वाढत राहिली पाहिजे. सो त्या उद्देशाने त्यांनी ते बनवलेलं आहे. आता नोटांची सप्लाय किंवा पैशांची सप्लाय ही अनलिमिटेड आहे, बट गोल्डची सप्लाय अनलिमिटेड नाही आहे. बट गोल्ड किती आहे ते पण माहिती नाही आहे. ठीक आहे, आता तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल, चायनाला गोल्ड खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. भरपूर कंट्रीजकडे आहेत ना गोल्डचा रिझर्व्ह आहे. बट गोल्डची सप्लाय किती आहे हे कोणालाच गॅरंटेड माहिती नाही आहे. ठीक आहे, सो ह्याच्यामागे कारण हेच आहे की करन्सी अशी असली पाहिजे की लिमिटेड असली पाहिजे. लिमिटेड असल्यामुळे त्याची व्हॅल्यू अप्रिशिएट होत राहते वेळेनुसार. त्यासाठी हा बिटकॉईन बनवला गेलेला आहे. मग ते लिमिटेड म्हणजे किती आहे सध्या? आता बिटकॉईनची सप्लाय जर सांगायला गेलं तर 21 मिलियन सप्लाय आहे बिटकॉईनची. म्हणजे साधारणतः 2 करोड 10 लाख बिटकॉईन फक्त अस्तित्वात असणार. आणि नवीन बिटकॉईन कोणी बनवू शकत नाही. नवीन नकली नोटा बनवू शकतात, पण नवीन नकली बिटकॉईन कोणीच नाही बनवू शकत. मग त्या सगळ्या ज्या 2 लाख आहेत त्या सर्क्युलेशनमध्ये आहेत? नाही, 2 करोड 10 लाख बिटकॉईनपैकी 1 करोड 97 लाख बिटकॉईन आता सर्क्युलेशनमध्ये आलेले आहेत. आणि बाकीचे जो शेवटचा बिटकॉईन आहे तो साधारणपणे 2144व्या वर्षी मार्केटमध्ये येणार आहे. काही ठरवतो कोण? हे सर्व ज्यांनी बिटकॉईन बनवलेलं आहे, सतोशी नाकामोटो यांनी, हे सगळं त्यांनी प्रोग्राम पहिल्यापासूनच करून ठेवलेलं आहे त्यांनी. सो कोणी चेंज नाही करू शकत? नाही, कोणीच नाही. ते स्वतः पण नाही चेंज करू शकत. आणि ह्याला कोणीच म्हणजे बिटकॉईनला कोणती सरकार नाही कंट्रोल करू शकत, कोणताच देश नाही कंट्रोल करू शकत, कोणीच नाही कंट्रोल करू शकत त्याला. पण मग बिटकॉईन म्हणजे एखाद्याला पेमेंट्स करायची असतील तर आपल्या इंडियामध्ये आपण ते पेमेंट बिटकॉईननी करू शकतो का? राईट नाव इंडियामध्ये तरी पेमेंटचं ऑप्शन नाही आहे बिटकॉईन थ्रू. बट जर तुम्ही इतर देशांमध्ये गेलात, जसं की US आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे,
चायना वगैरे या सगळ्या ठिकाणी तुम्ही बिटकॉईनने तुम्ही पेमेंट करू शकता. आता तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगतो मी. 2024चे इलेक्शनची रॅली प्रचारसभा होती डोनाल्ड ट्रम्प यांची. सो डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेतून निघाले तेव्हा ते एका हॉटेलमध्ये गेले होते आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी बर्गर, फ्राईज आणि कोल्ड्रिंक वगैरे काय काय घेतलं आणि त्याचा पेमेंट त्यांनी बिटकॉईनमध्ये केलेला. असं करू शकतो? येस. आता बऱ्याच कंट्रीजमध्ये तुम्ही कार खरेदी करण्यासाठी क्रिप्टोचा वापर करू शकता. दुबईमध्ये तुम्ही प्रॉपर्टीज घेण्यासाठी क्रिप्टोचा वापर करू शकता. पण म्हणजे ब्लॅक मनी जो का असतो तो आपण ते लोक करतात का क्रिप्टोमध्ये कन्वर्ट? नाही, बघा ब्लॅक मनी कारण ह्याचा कुठेच उल्लेख नसतो ना, त्याचं लेजरच असं कुठे लिहून ठेवलेलं नसतं ना. बघा ब्लॅक मनीला तुम्हाला क्रिप्टो खरेदी करण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला त्या बँकेतूनच पैसे टाकायला लागणार आहेत, है ना. सो ते तुम्हाला ब्लॅक मनी इतकं इझिली नाही क्रिप्टोमध्ये कन्वर्ट करता येत. कारण की ते क्रिप्टो खरेदी करण्यासाठी एक्सचेंजवरती तुम्हाला पैसे डिपॉझिट करायचे आहेत. मग ते पैसे तुम्ही कसे डिपॉझिट करा? कॅशचं तुम्ही डिपॉझिट नाही करू शकत. मग त्यासाठी तुमच्या बँकेमध्ये पैसे असायला हवेत आणि त्या बँकेतूनच मग तुम्ही त्या एक्सचेंजमध्ये किंवा ज्या ब्रोकर आहेत त्याच्याकडे तेव्हाच तुम्ही डिपॉझिट करू शकता पैसे. सो ब्लॅक मनी पण इझिली इतका नाही कन्वर्ट करता येत ह्याच्यामध्ये. बऱ्याच जणांचा असं समज आहे की ब्लॅक मनी पूर्ण फिरवतात म्हणजे कन्वर्ट करतात क्रिप्टोमध्ये, पण तसं नाही आहे. म्हणजे छोटीशी पेमेंट सुद्धा होऊ शकतात. येस येस ऑफकोर्स. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की म्हणजे जितकं फास्ट गुगल पेपेक्षा पण फास्ट आहे बिटकॉईन पेमेंट. रिअली? येस. बिटकॉईन लाईटनिंग नेटवर्क त्याला म्हणतात. साधारणतः आता आपण बरेच वेळेला फोनपे किंवा गुगल पेने आपण जेव्हा पेमेंट करत असतो तेव्हा आपल्याला सर्व्हर बिझी वगैरे असे मेसेज बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल. बट बिटकॉईनने पेमेंट करताना सर्व्हर बिझीचा एक पण मेसेज तुम्हाला येणार नाही. डायरेक्ट तुम्ही पेमेंट करता विदिन 2 सेकंडमध्ये समोरच्याला बिटकॉईन रिसीव्ह होतात. तुम्ही केलंय असं पेमेंट? नाही, अजूनपर्यंत अपॉर्च्युनिटी नाही मिळाली मला. पण दुबईमध्ये किंवा बाहेर गेलं की करता येईल? येस येस, करता येते. मग असं आपण ज्याला बिटकॉईन असं म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर एक असं नाणं येतं. बरोबर. मग त्या एका बिटकॉईनची काय किंमत असते? आता राईट नाव एका बिटकॉईनची किंमत जी आहे ती 1 करोडपेक्षा जास्त आहे. 2009मध्ये जेव्हा बिटकॉईन लॉन्च झाला होता, मार्केटमध्ये आला होता, तेव्हा साधारणतः $1 233 बिटकॉईन मिळायचे. ओके. हां. बट आता एका बिटकॉईनची किंमत जी आहे ती 1 करोडपेक्षा जास्त आहे. म्हणजे तेव्हा ज्यांनी एक बिटकॉईन घेतली त्याचे आता किती झाले? 1 करोड रुपये झाले असतील. तुम्ही किती बिटकॉईन घेतल्या तेव्हा? की तुम्ही नंतर घेतल्या की तेव्हा तुम्ही नव्हतात? नाही तेव्हा नाही, ऍक्च्युली कसं आहे की तेव्हा मी होतो, बट तेव्हा मला माहिती नव्हतं बिटकॉईन वगैरे. आता मी 2018 पासून या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आहे. मी तेच विचारलं होतं की तुम्ही ह्याच्यात कसे उतरलात? हां, ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, मला पहिल्यापासून इन्व्हेस्टमेंटची खूप आवड होती. जेव्हा मी जॉब वगैरे करताना मला स्टॉक मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायचो. सो 2018 साली मी एक न्यूज बघितली की सुप्रीम कोर्टाने क्रिप्टोकरन्सीवरचा बॅन हटवलेला आहे म्हणून. ठीक आहे. सो ती न्यूज बघितल्यानंतर मी बोललं सुप्रीम कोर्टाने बॅन केलेली गोष्ट आहे म्हणजे वाचून बघूया आपण पूर्ण डिटेलमध्ये. सो तेव्हा मला कळालं की क्रिप्टोकरन्सीला बॅन केलं होतं, त्याचा बॅन काढून टाकलेला आता. सो तेव्हा मला इंटरेस्ट आला की क्रिप्टोकरन्सी हे काय आहे आपण जरा बघूया. मग तेव्हा मी रिसर्च करायला चालू केलं. तो मला इतकं आवडलं क्रिप्टोकरन्सी हे सेक्टर. सो तेव्हापासून मी ह्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायला चालू केलेलं आणि पूर्णपणे मी 2019 पासून मग पूर्णपणे फुल टाईम मी क्रिप्टोमध्येच आहे. पण आता एका कॉईनची किंमत जर 1 कोटी आहे तर त्याचे काय असे युनिट्स असतात का? माझ्याकडे 1 कोटी नसतील पण माझ्याकडे जर 1 लाख असतील, 50,000 असतील, 2 लाख असतील तर मी कसे इन्व्हेस्ट करायचे? बघा, ज्याप्रमाणे पैशाचा आपला एकक आहे 1 पैसा, म्हणजे 1 रुपयाचा एकक आहे पैसा, 100 पैशाचा 1 रुपया बनतो. त्याप्रमाणेच 10 मिलियन सतोशीचा 1 बिटकॉईन बनतो. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही तुमच्याकडे 1 कोटीच असायला पाहिजे तेव्हा तुम्ही 1 बिटकॉईन घेऊ शकता. तुम्ही बिटकॉईनमध्ये 100 रुपये, 500 रुपयापासून पण इन्व्हेस्ट करायला सुरुवात करू शकता. म्हणजे 500 रुपयाचे बिटकॉईन पण तुम्ही घेऊ शकता. हां, म्हणजे त्याचं जे एका बिटकॉईनचे किती काय सतोशी? हां, सतोशी त्याचं नाव ना ज्यांनी काढली त्याचं सतोशी. ज्याला म्हणजे 100 पैशाचा 1 रुपया बनतो, राईट. सो पैसा पहिला येतो, नंतर त्याचा पैशाचा रुपया बनतो, है ना. सो सतोशी पहिला येतात. 10 मिलियन सतोशीचा 1 बिटकॉईन तयार होतो. सो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही पूर्ण बिटकॉईन न घेता 1000 रुपये मंथली SIP तुम्ही 1000 रुपयापासून सुरुवात करू शकता. अच्छा, त्याच्यात पण SIP? येस, तुम्ही SIPचं ऑप्शन पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आणि फक्त बिटकॉईनमध्येच नाही, इतर भरपूर क्रिप्टोकरन्सीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही SIP थ्रू इन्व्हेस्ट करू शकता. पण मला ते थ्रू एक्सचेंज करायचं? एक्सचेंज थ्रू तुम्हाला करायचं. आणि जर मला इंडियामध्ये करायचं असेल तर इंडियाचा एक्सचेंज, बाहेरचा एक्सचेंज? इंडियामध्ये राहून पण तुम्ही फॉरेन एक्सचेंजेस यूज करू शकता. बट तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते एक्सचेंज जे तुम्ही यूज करणार आहात ते FIU सोबत रजिस्टर्ड आहे का. आणि सेबीचं ह्याच्या अंडर काय रेग्युलेशन असतं का? नाही, सेबीचं रेग्युलेशन काही नाही आहे ह्याच्यामध्ये. मध्यंतरी सेबीने अप्रोच केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की आम्हाला रेग्युलेट करायला द्या, आम्ही ह्याच्यावरती फ्रेमवर्क तयार करतो म्हणून. बट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याला नकार दिलेला आहे. सांगितलेलं आहे की फायनान्शियल मार्केट आहे त्यामुळे तुमचं ह्याच्यामध्ये काही काम नाही आहे, ते आम्ही बघूत काय करायचं ते कसं.
सो त्यांना नाही दिलं करायला सेबीला. तुम्ही ज्यांना ट्रेन करता किंवा ज्यांना मेंटॉर करता त्यांच्या अशा काही सक्सेस स्टोरीज आहेत का? येस, ऑफकोर्स. आता प्लीज सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. येस 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 मला पण सांगायला आवडेल. बघा कसं आहे माहिती आहे का, आता मी जवळपास 2019 पासून या मार्केटमध्ये आहे. तर मी माझ्या यूट्यूब चॅनल जे क्रिप्टो क्रांती त्याची सुरुवात मागच्या वर्षीपासून केलेली आहे. सो क्रिप्टो क्रांती यूट्यूब चॅनलसोबत मी क्रिप्टो क्रांती अकॅडमी पण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणचे माझ्याकडे स्टुडंट्स आहेत. फक्त महाराष्ट्रातलेच नाही, माझे स्टुडंट्स मलेशियामध्ये आहेत, सिंगापूरमध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत, US मधले पण आहेत मराठी लोक, ते माझे स्टुडंट आहेत. सो मला एक स्टोरी अशी म्हणजे एक गोष्ट मला सांगायला अशी आवडेल की माझ्याकडे जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एक विशाल नावाचा मुलगा माझ्याशी टचमध्ये आला. त्याला खूप आवड होती क्रिप्टो करन्सी. साताऱ्याचा मुलगा आहे तो, पण प्रॉपर साताऱ्याचा आहे तो, बट कामानिमित्त कलकत्त्याला असतो. सो त्याने माझ्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं. तेव्हा त्याला झिरो नॉलेज होतं, क्रिप्टोबद्दल काहीच माहिती नव्हतं. बट आज त्या मुलाचा जो पोर्टफोलिओ आहे तो 700% वाढलेला आहे. सो ह्या व्यतिरिक्त पण अजून बरेच स्टुडंट्स आहेत ज्यांचा क्रिप्टो करन्सी मार्केटशी काही संबंध नव्हता. स्टॉक मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत होते स्टॉक मार्केटमधून, पण ते अनसॅटिस्फाईड होते स्टॉक मार्केट करून. कारण की कसं आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, स्टॉक मार्केट हे ट्रेडर्स मार्केट आहे. तिथे ट्रेडिंग करूनच जास्त पैसा कमवता येतो. सो प्रत्येकाला ट्रेडिंग करणं पॉसिबल होत नाही. प्रत्येक व्यक्ती हा ट्रेडर नाही होऊ शकत, पण प्रत्येक व्यक्ती हा सक्सेसफुल इन्व्हेस्टर मात्र नक्की होऊ शकतो. सो कोणाला वेळेचं बंधन असतं, त्यामुळे मग ते लोक त्याच्यामध्ये नाही करत. बट क्रिप्टो करन्सी मार्केट 24च चालू असतो. त्याच्यामुळे मग बरेच जण आहेत ते इथे डायव्हर्ट झालेले आहेत स्टॉक मार्केटमधून क्रिप्टो मार्केटमध्ये. सो बरेच असे स्टुडंट्स आहेत ज्यांचा क्रिप्टोशी काहीच संबंध नव्हता. क्रिप्टो क्रांती अकॅडमीमध्ये आल्यानंतर त्यांनी लाईफ चेंजिंग मनी कमवलेलं आहे. खूप त्यांचं म्हणजे परिवर्तन इतकं छान झालेलं आहे. अक्षरशः मला मेसेज करून ते लोक सांगतात की सर आम्हाला वाटलं पण नव्हतं कधी आम्ही इतका पैसा कमवू शकतो. म्हणजे लिटरली 50,000चे 9 लाख रुपये झालेले आहेत 6 महिन्यामध्ये. हां. सो म्हणजे एक मिडल क्लास माणसासाठी 50,000चे 9 लाख रुपये होतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही, है ना. 9 लाख म्हणजे जर त्याचा वर्षाचा पगारच 3 लाख रुपये आहे, मग 3 वर्षाचा पगार त्याने फक्त 6 महिन्यामध्ये कमवला. पण हे असं नेहमी एवढं काय नेहमीच नाही होणार ना. नाही, चढउतार होतच राहणार. चढउतार होतच राहतो मॅम. कसं असं माहिती आहे का, मी मगाशी पण सांगितलं की क्रिप्टो मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. त्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावरती त्या वेळेत ॲक्शन घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही चांगल्या अपॉर्च्युनिटी शोधल्या आणि त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन घेतली तर तुमचा नक्कीच चांगला फायदा होतो आणि तुम्ही एकदम म्हणजे बोलतात ना, तुमचं आयुष्य बदलून टाकू शकता, इतके तुम्ही पैसे कमवू शकता. आणि कोणत्या वयामधली मुलं हे करू शकतात? तुम्ही म्हटलं तसं की 500 रुपयापासून पण सुरुवात करता येते. बरोबर. तर मुलांनी कधीपासून सुरुवात करावी? बघा, आता खरं सांगायचं तर माझ्या क्रिप्टो क्रांती अकॅडमीमध्ये आहे ना, सगळ्या वयोगटातली लेडीज पण आहेत आणि जेंट्स पण आहेत. ठीक आहे. आता काही जण आहेत ते 23-24 वर्षाचे आहेत, बट काही जण असे पण आहेत की ते रिटायर झालेले आहेत. सो रिटायर झालेले लोक पण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आहेत आणि जे यंग जनरेशन आहे ती पण इन्व्हेस्ट करते आहे. आता जर भारतामधला डेटा सांगायचं झालं तर भारतामध्ये आहे ना, जवळपास जितके क्रिप्टो इन्व्हेस्टर्स आहेत त्यातले 70% इन्व्हेस्टर्स हे 25 ते 35 वयोगटातले आणि हे सर्व ॲक्टिव्हली क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आणि त्यांना म्हणजे स्टॉक मार्केट आणि क्रिप्टो मार्केट जर त्यांना सांगितलं, सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की क्रिप्टो मार्केटमध्येच आम्ही पैसे इन्व्हेस्ट करणार म्हणून. सो क्रिप्टो मार्केटमध्ये असं नाही आहे की तुम्हाला कोणती योग्य वेळ आहे. तुम्ही जेव्हा पण सुरुवात करणार, पण तुम्ही सुरुवात करा, हे इम्पॉर्टंट आहे. भले ते 1,000 पासून असू दे किंवा 10,000 पासून असू दे किंवा 1 लाखापासून असू दे, पण तुम्ही सुरुवात करा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये क्रिप्टोला ॲड करा, जेणेकरून तुमचा पोर्टफोलिओ पण डायव्हर्सिफाय होईल त्याच्यामध्ये. आता इन्व्हेस्ट केल्यानंतर म्हणजे स्टॉकचं कसं माहिती असतं, आपल्या स्टॉक मार्केट म्हणा किंवा डे ट्रेडिंग माहिती असतं, तर इथे त्याच्यातनं बाहेर कधी पडायचं? म्हणजे ती एक हे असते ना की आता 200% वाढला, 300% वाढला, तर त्याच्यातून बाहेर कधी पडायचं? बघा कसं असं माहिती आहे का, एक ह्युमन सायकोलॉजी तुम्हाला सांगतो मी. कसं असतं, आपल्याला जेव्हा रिटर्न येताना दिसतात ना, तेव्हा आपण विचार करतो की यार आता एवढे रिटर्न मिळत आहेत म्हणजे पुढे अजून पण वाढतील, म्हणजे आपण अजून होल्ड करूया. कसं असतं, तुम्हाला एक तुमचं टार्गेट फिक्स करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता जर माझ्या पर्सनली स्ट्रॅटर्जीबद्दल तुम्ही विचारायला गेलात, सो जेव्हा एखादा कोणता कॉईन जर माझा 100% पोचतोय, 100% मला परतावा देतो, त्याच्यामधून मी इनिशियल इन्व्हेस्टमेंट माझी काढून घेतो. सो म्हणजे तिथे माझी जी पोझिशन आहे ती एकदम सिक्युअर झाली, कारण की मी माझी इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी ती काढून घेतलेली आहे. सो आता मला जे वरचे राहिलेले आहेत ते मला फ्रीमध्ये मिळालेले आहेत. सो ते जरी गेले तरी पण मला काही फरक नाही पडणार, बिकॉज माझी इनिशियल इन्व्हेस्टमेंट मी काढून घेतलेली आहे. सो तुम्हाला तुमची एक स्ट्रॅटर्जी असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं एक टार्गेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. आता सपोज मी 10 रुपयाला मी कोणता क्रिप्टो कॉईन घेतो आहे आणि मला
अपेक्षा आहे की हा पुढे 50 रुपये जाईल. सो 50 रुपयापर्यंत गेल्यानंतर तुम्ही त्याचा सेल करून टाका किंवा त्याला विकून टाका. बट काही जण असतात की आता 50पर्यंत पोचला नाही यार, मग पुढे अजून 100पर्यंत जाईल, तोपर्यंत आपण वाट बघूया. मग तो काय होतो 60-70पर्यंत आणि परत खाली येणार आणि परत मग 30-40पर्यंत येणार. सो मग असं करायचं नाही आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला एक तुमची स्ट्रॅटेजी फिक्स ठेवायची आणि तुमचं एक टार्गेट तुम्हाला फिक्स ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे एंट्री तुम्हाला कशी करायची माहिती असतं, तसं एक्झिट फार इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. एक्झिट वेळेवरती केलं पाहिजे. म्हणजे 100चे 200 झाले की 100 त्यातले काढायचे आणि परत उरलेले 100 आपण इन्व्हेस्ट करायचे. नाही तसं नाही. आता सपोज मी एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या कॉईनमध्ये 100 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्या 100चे 200 रुपये झाले पुढच्या 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जेव्हा पण होतील. सो जेव्हा हे 100चे 200 होतील तेव्हा मी त्यातले 50% सेल करणार आणि माझे 100 रुपये माझे परत काढून घेणार. सो इथे माझी पोझिशन जी आहे ती एकदम सेफ झालेली आहे, कारण की माझे पैसे मला परत आलेले आहेत, इन्व्हेस्टमेंट मिळाले. सो आता पुढचे जे 100 आहेत ते तुम्हाला तेव्हा सेल करा, तुम्ही तेव्हा सेल करू शकता. तुम्हाला असं वाटतं की बाबा नाही अजून पण ह्याचे पुढे वाढण्याचे चान्सेस आहेत, तर तुम्ही पुढेपर्यंत होल्ड करा. जर तुम्हाला वाटतं की इथून गॅरंटी नाही आहे ह्याची परत इथे खाली येऊ शकतो, तर तुम्ही भले तो 100चा परत 60-70वरती आल्यानंतर तुम्ही सेल केला, बट तुम्हाला तो 70 जरी 100चे 70 झाल्यानंतर पण तुम्हाला तो 70 तुम्हाला मिळालेला तो तुमचा प्रॉफिटच आहे आणि ह्याच्यामध्ये कुठला धोका नाही आहे, कारण की तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी काढून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. असं आहे. सो त्यामुळे एंट्री करणं इम्पॉर्टंट नाही आहे, एक्झिट करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही शिकवता ना की कसं करायचं, तर मला सांगा तुम्ही शिकवता म्हणजे एक्झॅक्टली काय काय शिकवता ह्याच्यामध्ये, कसं कुठल्या एक्सचेंजवरनं करावं, काय करावं, आणि तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेज करता का कोणाचे? पोर्टफोलिओ बघा मॅम, मी मॅनेज करत नाही, बट मी कन्सल्ट करतो मी. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट कोणती शिकवण्याची, तर शिकवण्यामध्ये मॅम बघा क्रिप्टोकरन्सी फक्त शिकवत नाही आहे मी. क्रिप्टोकरन्सी ज्या टेक्नॉलॉजीवर काम करते, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, सो त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीपासून सुरुवात केली जाते. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे, कशी काम करते, ब्लॉकचेनचे प्रकार किती आहेत, त्यानंतर क्रिप्टो एक्सचेंजेस कोणते आहेत, सेंट्रलाइज डिसेंट्रलाइज एक्सचेंजेस कोणते आहेत, त्यानंतर कोणते एक्सचेंजेस यूज करायला पाहिजे, कशा प्रकारे त्यामध्ये पैसे डिपॉझिट केले जातात, कसे विड्रॉ केले जातात, त्यानंतर चांगले योग्य क्रिप्टोकरन्सी कसे ओळखायची, त्यानंतर पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत. कोणते मार्ग आहेत? पॅसिव्ह इन्कम मिळवण्याचे मॅम 13 ते 14 मार्ग आहेत क्रिप्टोकरन्सी. येस. सर्वात पहिला जो कॉमन मार्ग आहे तो म्हणजे ट्रेडिंगचा. 24 तास ट्रेडिंग चालू असते, 365 दिवस चालू असते. तुम्ही जेव्हा पण सकाळी उठल्यानंतर ट्रेडिंग करा, रात्री झोपायच्या आधी ट्रेडिंग करा, कधी पण तुम्ही कुठून पण ट्रेडिंग करू शकता. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा, जे आपण नॉर्मल इन्व्हेस्टमेंट करतो ती. त्यानंतर तिसरा जो मार्ग आहे तो ICO. ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये IPO असतो, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, त्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ICO, IDO, IEO असे असतात. म्हणजे ICO म्हणजे इनिशियल कॉईन ऑफरिंग, IEO म्हणजे इनिशियल एक्सचेंज ऑफरिंग, त्यानंतर IDO इनिशियल डेस्क ऑफरिंग. पण ते किती म्हणजे त्याचे कसं रेग्युलर इंटरव्हलला होत असतं का? येस. नाही म्हणतो प्रत्येक महिन्यातून 30 ते 40 न्यू प्रोजेक्ट लॉन्च होत असतात. प्रोजेक्ट म्हणजे काय याच्यामध्ये? क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट असतो. म्हणजे प्रत्येक, आता कसं ज्याप्रमाणे ब्लॉकचेन हा एक प्रोजेक्ट आहे किंवा प्रोडक्ट आहे, त्याचप्रमाणे अजून पण क्रिप्टोकरन्सीज आहेत, त्यांना प्रोजेक्ट म्हणूनच आपण बोलतो. आता फॉर एक्झाम्पल बिटकॉईनच्या नंतर सेकंड व्हॅल्युएबल क्रिप्टोकरन्सी जी आहे ती इथेरियम आहे. ठीक आहे. सो इथेरियमचा ICO जो आहे तो 2016मध्ये आला होता, इथेरियमचा ICO. ठीक आहे. सो त्या ICO मध्ये त्याची किंमत जी होती $10 होती. ठीक आहे. आणि बट आज त्याच इथेरियमची किंमत ही $5,000 जास्त झालेली आहे. किती 7 वर्षात? येस. सो असे प्रत्येक वेगवेगळे क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट आहेत. सो ह्यांचे टोकन्स ऑफरिंग वगैरे येत असतात. ज्याप्रमाणे ते स्टॉक मार्केटमधील स्टॉक ऑफरिंग करतात, तसे क्रिप्टोकरन्सीजचे कॉईन्स आणि टोकन्स ऑफर करतात. सो त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून घेऊ शकता अर्ली स्टेजवरती. तुम्हाला ते कॉईन किती प्राईस असेल ते प्रोजेक्ट डिसाईड करतं. सो त्या तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून अर्ली स्टेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जेव्हा ते टोकन एक्सचेंजवरती लिस्ट होतील ट्रेडिंगसाठी, त्याच्यानंतर मग तुम्ही त्यातून प्रॉफिट मिळवू शकता. म्हणजे तुम्ही नॉर्मल जसं आपण करतो की म्युच्युअल फंड आहेत सपोज, तर त्याच्यामध्ये हे 10 प्रकारचे फंड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कधी इन्व्हेस्ट करा, IPO आला तर इनिशियल ऑफरिंग घ्या, अशाच प्रकारे तसंच चालतं म्हणजे मार्केट? येस, सर्व तसंच चालतं. फक्त ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म्स वेगळे आहेत. ठीक आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टॉक मार्केटसाठी झिरोदा वगैरे आहे. आता झिरोदामधून तुम्ही ट्रेडिंग पण करू शकता, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, IPOमध्ये पार्टिसिपेट पण करू शकता. सो क्रिप्टो एक्सचेंजेसमध्ये पण तेच आहे. त्याच्यामधून पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. ICO, IDO, IEO ह्याच्यामध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तुम्ही बिलीव्ह नाही करणार मॅम,
क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये गेम खेळून पण लाखो रुपये कमवतात लोक. हां, त्याच्यात कसे गेम खेळायचे? प्ले टू एक कन्सेप्ट आहे प्ले टू अर्न म्हणून. ठीक आहे. खेळ आता जे आपण आता बरेच तुम्ही बघताय यंग जनरेशन जे आहे ती मोबाईल गेममध्ये खेळत असते. वेगवेगळे गेम्स आहेत, पबजी आहे किंवा अजून बरेच गेम आहेत. सो अशा प्रकारचेच गेम ब्लॉकचेन बेस्ड गेम आहेत. सो त्या गेममध्ये तुम्ही गेम खेळू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात आणि हे रिवॉर्ड तुम्ही नंतर एनकॅश करू शकता. मग त्यासाठी आधी इन्व्हेस्ट करायला लागतात बिटकॉइनमध्ये किंवा नाही, तर काही गेम असतात ते तुम्ही फ्रीमध्ये खेळू शकता आणि काही गेम्समध्ये तुम्हाला स्टार्टिंगला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. बट ते मेजर इन्व्हेस्टमेंट नसते, थोडीफारच इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामध्ये. म्हणजे व्हर्च्युअल हे सगळं जग आहे पण ऍक्च्युअली त्याचा पैसा येऊ शकतो आपल्याकडे. येस, येऊ शकतो. त्याच्यामध्ये पण गेमिंग आहे, क्रिप्टो करन्सीमध्ये सुद्धा गेमिंग आहे. येस, त्याला मेटावर्स असं म्हणतात, NFT मेटावर्स. आता तुम्ही बघित असेल फेसबुक मेटामध्ये रिब्रँडिंग झालेली आहे. त्याच्यामध्ये कारण हेच आहे, मेटावर्स हळूहळू फेसबुक जे आहे ते मेटावर्सकडे कन्वर्ट होत चाललं. मेटावर्स म्हणजे एक व्हर्च्युअल जग आहे पूर्णपणे. आय थिंक त्यांनी फेसबुकने मेटावर्सचे ग्लासेस पण त्यांनी इन्व्हेंट केलेले आहे, त्याच्या मागे त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पण आली होती. सो त्याच्यामध्ये तुम्ही व्हर्च्युअल रियालिटीचे गेम्स तुम्ही त्याच्यामध्ये खेळू शकता. सो त्या गेम्समधून पण तुम्हाला ह्याच्यामधून पैसे कमवता येतात. आणि ते हल्ली असतं ना नॉन फंजिबल NFT, नॉन फंजेबल टोकन्स, पण ते सुद्धा याच्यातच येतं का? येस, ते पण ब्लॉकचेन बेस्डच आहे. सो ब्लॉकचेन बेस्ड आता वेगवेगळे तुम्ही आर्ट्स बघितले असेल, मोनालिसा आर्ट्स वगैरे आहेत असे. सो या आर्टची परत दुसरी कॉपी नाही बनवू शकत है ना. सो NFT पण तेच असतं की NFT म्हणजे नॉन फंजेबल टोकन, म्हणजे ह्याला परत रिप्रिंट किंवा रिडिझाईन किंवा परत ह्याला कोणी बनवू शकत नाही. एकदा ते ब्लॉकचेनवरती, जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्लॉकचेनवरती एखादी एकदा गोष्ट स्टोअर झाली की त्याला परत चेंज नाही करू शकत. सो हे NFT वगैरे जे मिंट होतात हे सर्व ब्लॉकचेनवरतीच मिंट होतात. सो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परत दुसरे कोणते कॉपीज नाही बनवू शकत त्याच्यामध्ये. पण मग ही जी पेंटिंग्स आहेत किंवा असं दुसरं काय असतं की जे NFT मध्ये असतं, कारण ती तर फिजिकली असतात ना? येस. सो आता जसं जसं जग पूर्ण डिजिटल ह्याच्याकडे चाललेलं, आता फिजिकल पेंटिंग हे पहिला होते, आता फिजिकल पेंटिंग राहिलेले नाही, आता डिजिटल पेंटिंगच आलेले आहेत सर्व, है ना. सो जेव्हा पण एखादा आर्टिस्ट असतो त्याला असं वाटतं की बाबा ही माझी आर्ट आहे, ही कुठे कॉपी नाही झाली पाहिजे किंवा ह्याच्यावरती परमनंट ही माझ्या नावावरतीच राहिलेली पाहिजे. सो ती आर्ट जी आहे ती ब्लॉकचेनवरती ते लोक घेऊन जातात, त्याच्यावरती मग त्याला नॉन फंजिबल टोकनमध्ये कन्वर्ट करतात आणि ती सेल करतात. हां, आणि मग सेल करतात. मग तो घेणारा पण व्हर्च्युअलीच घेतो पूर्णपणे. सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड आहे, पूर्ण व्हर्च्युअली असतं. आणखीन कुठली प्रोजेक्ट्स आहेत? अजून बरेच प्रोजेक्ट्स आहेत किंवा बरेच अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मी हे पण सांगू शकतो, असं एक पण मार्केट नाही आहे की जिथे तुम्ही विदाऊट इन्व्हेस्टमेंट काही पैसे मिळू शकता किंवा प्रॉफिट मिळू शकता. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय प्रॉफिट मिळणार नाही. ठीक आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये पण तुम्हाला ट्रेडिंग केल्याशिवाय प्रॉफिट मिळणार नाही. बट क्रिप्टो करन्सी मार्केट हे एकमेव मार्केट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 0 रुपयापासून पण सुरुवात करू शकता. म्हणजे एकही रुपया न घेता पण तुम्ही वर्षाला लाखो रुपये कमवू शकता. आणि ह्याचं उदाहरण तुमच्यासमोर मीच आहे. कारण की जेव्हा मी 2018मध्ये सुरुवात केली होती, बाकीच्या इतर इन्व्हेस्टरसारखंच मी पण ट्रेडिंगमधून सुरुवात केली होती. सो मी सुरुवात केली होती साधारणतः एक 40-50 हजारापासून सुरुवात केली होती, म्हणजे $500 जवळपास सुरुवात केली होती. सो ट्रेडिंग करून माझा पोर्टफोलिओ जो आहे मी तो $4,500-5,000 मी घेऊन गेलो होतो. बट माझ्या एका चुकीमुळे ट्रेडिंगमध्ये एक ऑप्शन मार्जिनचं ऑप्शन असतं, ते मार्जिनचं ऑप्शन मी चुकीचं सिलेक्ट केलेलं आणि रातोरात मार्जिनचं ऑप्शन मी चुकीचं सिलेक्ट केल्यामुळे रातोरात माझा पूर्ण पोर्टफोलिओ 0वरती आला होता. काय होत तेव्हा? तो पोर्टफोलिओ क्रिप्टोमध्ये होता? क्रिप्टोमध्येच होता. सो माझे जे मार्जिन होतं पूर्ण वाईपआउट झालेलं ट्रेडिंगमधून आणि खूप डिप्रेशनमध्ये मी गेलेलो. का? पूर्ण म्हणजे मी $500 सुरुवात करून मी $5,000 पोहोचलेलो आणि $5,000 माझ्या एका चुकीमुळे एका रात्रीमध्येच गायब झाले. आणि हे एवढं $5,000 पण जायला किती दिवस लागले होते? मला साधारणतः 1.5 वर्ष लागला होता. आणि ते सगळे पैसे गेले? ते सगळे पैसे गेले त्याच्यामध्ये. सो मग तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं यार आता काही पण होते पण हे सोडायचं नाही आहे परत. ह्याच्यामध्ये आता ह्या मार्केटने माझे पैसे घेतलेले आहेत तर ह्या मार्केटमधूनच मी पैसे परत काढणार आहे माझे. सो त्याच्यानंतर मी रिसर्च करायला वेगवेगळे चालू केले की अजून कोणते अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा अजून कोणते मार्ग आहेत का क्रिप्टोमधून पैसे कमवण्याचे. सो त्याच्यानंतर मला रिसर्च करून मला सगळ्या गोष्टी कळाल्या की अजून वेगवेगळे मार्ग पण आहेत. सो काही असे मार्ग पण आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकही रुपये इन्व्हेस्ट न करता पण लाखो रुपये वर्षाला तुम्ही मिळवू शकता. हे म्हणजे टू गुड टू बी ट्रू वाटतंय. येस, मी स्वतः केलेलं आहे. मी 0 कॅपिटलपासून सुरुवात करून आजपर्यंत इथेपर्यंत पोहोचलेलं आहे. हां, म्हणजे गेमिंग आहे किंवा दुसरं काही. येस, पण विदाऊट इन्व्हेस्टमेंट हे मला नाही पटत. म्हणजे हे स्कॅम वाटतं मला. नाही स्कॅम नाही आहे. स्कॅम नाही आहे, पण हे खरं आहे. विदाऊट इन्व्हेस्टमेंट पण क्रिप्टो मार्केटमधून पैसे मिळवता येतात. फक्त थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करायला लागणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडे पेशन्स ठेवायला लागणार आहे जे सगळ्यांकडे नसतात.
आता जेव्हा मी झिरोपासून सुरुवात केली, मला पहिला डॉलर कमवण्यासाठी जवळपास 1 वर्ष 10-11 महिने लागले मला पहिला डॉलर कमवायला. झिरोपासून? हां. मग ते झिरोचा $1 कसा झाला ती स्टोरी सांगा. कसं आहे माहिती आहे का, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आहे ना एक मार्ग आहे एअरड्रॉपचा. एअरड्रॉप. ठीक आहे. सो आता एअरड्रॉप म्हणजे काय असतं की आता क्रिप्टोकरन्सी हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती काम करते. सो जेव्हा पण एखादा नवीन प्रोजेक्ट मार्केटमध्ये येणार असतो, येण्याची तयारी करत असतो, तेव्हा ते लोक काय करतात, त्यांचं जे प्रोडक्ट आहे ना त्याचं टेस्ट पर्पजसाठी कम्युनिटी बनवतात एक. ठीक आहे. सो आणि ते प्रोडक्ट बनवल्यानंतर त्यांना टेस्ट करायला सांगतात की तुम्ही टेस्ट करा आणि आम्हाला फीडबॅक द्या, ह्याच्यामध्ये काही बग्स आहेत का, किंवा वेगवेगळे त्यांचे कॅम्पेन्स ते लोक ऑर्गनाईज करतात आणि त्या कॅम्पेन्स थ्रू त्यांनी जी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे त्याच्यासोबत इंटरॅक्शन करायचं असतं. त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते यूज करायचे असतात सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एक सर्टन फेस आला की त्यानंतर मग ते लोक काय करतात की प्रोजेक्ट जो आहे तो अर्ली सपोर्टर्सला आहे ना एक स्पेशल ॲलोकेशन देतो टोकन्सचं. सपोज जर प्रोजेक्टकडे 100 टोकन्स आहेत, ते लोक आणायचा विचार करत आहेत, तर ते लोक 100 पैकी 10 टोकन्स हे कम्युनिटीला देतात ज्यांनी त्यांना अर्ली डेजमध्ये सपोर्ट केलेला आहे. सो ते टोकन्स जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा तुम्ही मग त्याला सेल करून तुम्ही प्रॉफिट मिळवू शकता. आणि हे मिळवण्यासाठी तुम्ही एक कॅपिटल पण यूज करू शकता आणि फ्रीमध्ये पण करू शकता. बट फ्रीमध्ये जे आपण करायला प्रयत्न करतो त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि खूप पेशन्स पण लागतात त्याच्यासाठी. आणि अनुभव पण असला पाहिजे ना तेव्हा. अनुभव पण असला पाहिजे, तुमचा रिसर्च असला पाहिजे आणि बरंच काही लागेल त्याच्यासाठी. भरपूर काही गोष्टी आहेत. बट ह्या दोन मेजर रिक्वायरमेंट जे आहेत त्या पेशन्स एक आहे आणि तुमच्याकडे योग्य शिक्षण त्याचं असलं पाहिजे. मग आता तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना, म्हणजे जे आता गावातले आहेत, तुम्ही म्हणता ना कोल्हापूरचा आहे, साताऱ्याचा आहे, कारण तुम्ही त्यांना व्हर्च्युअली शिकवत असाल ना कसं केलं पाहिजे. तर कसं आहे की आपल्याला मुंबई पुण्यामध्ये पटकन ॲक्सेस असतो या गोष्टींना शिकायला. तर तुम्ही अशा खेड्यातल्या गावातल्या मुलांना एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून काय सल्ला द्याल? सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा कसं माहिती आहे का, सर्वात पहिला तर माझा जे कोणी पण क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करणार असेल त्यांना फक्त मी एकच सुरुवातीला सल्ला देतो की कोणत्याही परताव्याची अपेक्षा लगेच ठेवू नका. पहिला तुम्ही तुमचं योग्य शिक्षण घ्या क्रिप्टोकरन्सी रिलेटेड आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आपोआप तुमच्याकडे शिक्षण आहे, तुमच्याकडे म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव आहे, तर पैसा तुमच्या मागे येणार. ठीक आहे. बट तुम्ही जर योग्य शिक्षण न घेता डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये जाता 2-4 व्हिडिओ बघून इन्व्हेस्टमेंट करायला जाता, इन्फ्लुएन्सरचं बघून इन्व्हेस्ट करायला जाता, तुम्हाला त्याच्यामध्ये नुकसानच होणार आहे. सो त्यासाठी सर्वात पहिलं इम्पॉर्टंट तर तेच आहे की तुम्ही योग्य शिक्षण पहिला त्याच्यामध्ये घ्या आणि मग रिस्क बघून हळूहळू इन्व्हेस्ट करा. येस. असं नाही की तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्हाला लाखो रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा हजारो रुपये इन्व्हेस्ट करायचे. तुम्ही सुरुवात आता 5,000 तुमची कॅपॅसिटी आहे, 5,000 पासून तुम्हाला टेस्ट करायचं आहे की बाबा मी याच्यामध्ये काही कमवू शकतो किंवा नाही, कसा परतावा मिळतो, हे सगळं टेस्ट करण्यासाठी 5,000 10,000 पण इनफ आहेत. ठीक आहे. सो आता असे पण बरेच मला म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा माझ्या निदर्शनात आलेले आहेत लोक की मला अप्रोच करतात की आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे म्हणून, कॉल्स वगैरे येतात. तर त्यांना विचारतो मी, तुम्हाला ठीक आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, किती इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही तयार आहात? तर मला म्हणतात 10,000 रुपये. मी बोललो ठीक आहे 10,000 रुपये पण ठीक आहे. सो मग त्यांना विचारतो मी तुमचे रिक्वायरमेंट्स काय आहेत किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा 10,000मधून तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे, कसं काय बनले पाहिजे प्रॉफिट्स. तर ते मला म्हणतात की मला ना मंथली पॅसिव्ह इन्कम पाहिजे. मी बोललो ठीक आहे मंथली पॅसिव्ह इन्कम पाहिजे. कितीचा पाहिजे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम? तर ते म्हणतात आम्हाला 5,000 रुपयाचा पाहिजे. मी म्हणलं 10,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि मंथली तुम्हाला 5,000 प्रॉफिट किंवा मंथली पॅसिव्ह इन्कम 5,000चा कसा मिळणार? जर 1 वर्षाचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 12-5-60,000 रुपये होतात. 10,000 रुपये इन्व्हेस्ट करून 60,000चा परतावा तुम्ही अपेक्षा कशी ठेवू शकता? 600% जास्त तुम्ही अपेक्षा ठेवताय. 600% खूप मोठी, 600% रिटर्न मिळवणं क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये खूप मोठी गोष्ट नाही आहे, कॉमन गोष्ट आहे. बट तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षा लगेच सुरुवातीलाच ठेवायला म्हणजे सुरुवातीपासूनच ठेवू नका अपेक्षा, असं आहे. इन्व्हेस्टमेंट करा बट विदाऊट एक्सपेक्टेशन्स तुम्ही नाही. पण मी हाच प्रश्न विचारणार होते की जर मला महिन्याला 25,000 हवेत इन्कम रेग्युलर असं, तर मी साधारण किती इन्व्हेस्ट करायला हवेत आणि किती महिन्यानंतर मला हे इन्कम यायला लागेल? बघा जर तुम्हाला 25,000 तुम्हाला इन्कम हवं आहे, पॅसिव्ह इन्कम, राईट. सो ह्याचं जर इयरली आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः 3 लाख रुपयापर्यंत होतं, है ना. सो 3 लाखासाठी मला असं वाटतंय की 3 लाखाचा जर तुम्हाला ॲन्युअली जर तुम्हाला रिटर्न्स हवे आहे तर तुम्हाला साधारणतः 3 लाख तरी इन्व्हेस्टमेंट करायला लागतील. कारण की माझ्या क्रिप्टोक्रांती अकॅडमीमध्ये मी वर्षाला पैसे डबल कसे किंवा वर्षाला 100% रिटर्न्स कसे काढायचे सेफ सुरक्षित पद्धतीने हे मी शिकवतो. सो 100% रिटर्न्स इझिली येतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कोणत्याही व्यक्तीचा म्हणजे त्या माझ्या स्टुडंटचा क्रिप्टोकरन्सीचा काही संबंध नव्हता पण त्याचा पोर्टफोलिओ 700%ने वाढलेला आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल पण दाखवले.
एका वर्षामध्ये किती पैसे ग्रो होतात ते. सो या सगळ्या गोष्टी होतात ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये. सो इझिली तुम्ही ह्याच्यामधून मिळवू शकता चांगले पैसे. पण ह्याच्यामध्ये डिव्हिडंड नसतो ना, त्यामुळे मग मला मंथली रिटर्न कसे मिळणार? नाही, स्टॉक मार्केटमध्ये डिव्हिडंड असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेकिंग रिवॉर्ड्स असतात. अच्छा, स्टेकिंग रिवॉर्ड्स स्टेकिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण आता सपोज बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो, ठीक आहे. सो बँक आपल्याला एक 6%-7% रिटर्न देते. सो ह्याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये काय असतं की तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत, क्रिप्टोकरन्सीज आहेत, हे तुम्हाला ब्लॉकचेनवरती लॉक करून ठेवावे लागतात, ठीक आहे. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला स्टेकिंग रिवॉर्ड्स मिळतात. आता हे स्टेकिंग रिवॉर्ड जे आहे ते 3% ते 50% पण आहेत इयरली. सो आणि अजून असे बरेच वेगवेगळे मार्ग आहेत ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे ॲसेट्स होल्ड करून, तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत पोर्टफोलिओमध्ये, ते ॲसेट्स तुम्ही ब्लॉकचेनवरती होल्ड करून त्याच्याने तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. आणि त्याला तुम्हाला म्हणजे मंथली क्वार्टरली, हाफ इयरली पण तुम्ही त्यामध्ये मिळवू शकता. सो म्हणजे थोडंसं म्युच्युअल फंड सारखंच झालं ना, की तुम्ही तुमचे पैसे तिथे लॉक करून ठेवलेत आणि तुम्हाला त्याच्यामधनं पैसे येत राहतील. येस, बट म्युच्युअल फंडमध्ये कसं आहे की म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला सेल करावे लागतात युनिट्स तुमच्याकडे, है ना. बट ह्याच्यामध्ये तसं नाही आहे, तुम्हाला सेल न करता पण त्याची स्टेकिंग रिवॉर्ड्स तुम्हाला येत राहतात. मला सांगा, तुम्ही म्हणता की सप्लाय लिमिटेड आहे, मग नवीन कुठून येतात? मार्केटमध्ये नवीन क्रिप्टोकरन्सी आणण्यासाठी काही एक मेथड्स फॉलो केले जातात किंवा तर त्या मेथड्सला मायनिंग असं म्हणतात, ठीक आहे. अच्छा, मायनिंग म्हणजे ते आपण खाणीत काढतो वगैरे असं काय वाटतं मला? डिजिटल मायनिंग आहे ती, तशी मायनिंग नाही आहे, डिजिटल मायनिंग आहे. सो आता मायनिंग म्हणजे नक्की काय असतं? सो ब्लॉकचेनमध्ये बघा 2 मेजर अल्गोरिदम्स आहेत, ठीक आहे. प्रूफ ऑफ वर्क आणि प्रूफ ऑफ स्टेक. आता जसं मी तुम्हाला सांगितलं स्टेकिंग मगाशी करतात, ते प्रूफ ऑफ स्टेक ब्लॉकचेनवरती काम करणाऱ्या क्रिप्टोकरन्सीला स्टेक केलं जातं, ठीक आहे. बट मायनिंग जी आहे ही प्रूफ ऑफ वर्क ब्लॉकचेन जी आहे त्याची मायनिंग केली जाते. आता ह्याच्या एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं तर बिटकॉईनची जी ब्लॉकचेन आहे प्रूफ ऑफ वर्क अल्गोरिदमवरती काम करते, ठीक आहे. सो आता ही मायनिंग कशासाठी केली जाते? सो मायनिंग करण्याच्या मागे 3 उद्देश असतात, ठीक आहे. सर्वात पहिलं म्हणजे मायनिंगमध्ये जे ब्लॉकचेनचं नेटवर्क आहे त्या नेटवर्कला सुरक्षित ठेवण्यासाठी मायनिंग केली जाते, ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी आहे, ब्लॉकचेनवरती जे ट्रान्झॅक्शन होतात त्या ट्रान्झॅक्शनला मायनिंग थ्रू व्हॅलिडेट केलं जातं. म्हणजे जी इन्फॉर्मेशन ब्लॉकचेनवरती येते ही जेन्युइन आहे का, ही सगळी त्या गोष्टी त्याच्यात तपासल्या जातात. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे नवीन कॉईनची निर्मिती होते मायनिंगमध्ये. सो जेव्हा मायनर्स बिटकॉईनच्या ब्लॉकचेनला माइन करायला सुरुवात करतात तेव्हा त्या ह्या 3 गोष्टी त्यांना कराव्या लागतात, ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांना मग रिवॉर्ड्समध्ये जे त्यांनी बिटकॉईनच्या ब्लॉकचेनची मायनिंग केलेली आहे म्हणून त्यांना मोबदला मिळतो बिटकॉईनच्या स्वरूपात, ठीक आहे. आणि मग ते बिटकॉईन जे आहेत ते मार्केटमध्ये सर्क्युलेट, कारण की आता मी मायनर आहे, मी बिटकॉईन माइन केल्यानंतर ऑब्व्हियसली मला प्रॉफिट बुक करायचं, मी बिटकॉईन सेल करणार. सो मी जेव्हा सेल करणार तेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये ॲड होऊन जातात. मग मी मायनिंग करायचं का ट्रेडिंग? म्हणजे प्रॉफिट कशात जास्त आहे मला? क्रिप्टोकरन्सीमध्ये सगळीकडेच प्रॉफिट आहे, बट मायनिंग ही इझिली नाही करू शकत. मायनिंगसाठी आहे ना हाय कम्प्युटेशनल पॉवरची गरज असते, ठीक आहे. सो त्याच्यासाठी ॲसिक मायनर्स वगैरे यूज करावे लागतात. आणि मायनिंगमध्ये म्हणजे खूप डिफिकल्ट आहे मायनिंग वगैरे. साधारणतः आपण म्हणजे घरी वगैरे आपण नाही करू शकत. सो ते मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स वगैरे असतात ते क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन मायनिंग करतात. तर मायनिंगपेक्षा ट्रेडिंगच चांगले आहे. बट आता कसं आहे की प्रत्येक व्यक्ती हा ट्रेडिंग नाही करू शकत. त्यांच्यासाठी अजून वेगवेगळे ऑप्शन आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून 13 मार्ग आहेत क्रिप्टोकरन्सीमध्ये, है ना. सो त्याच्यामधून तुम्ही नक्कीच चांगले रिटर्न्स मिळवू शकता. तुम्ही म्हणालात की ब्लॉकचेन खूप सेफ आणि सिक्युअर आहे, ती हॅक होऊ शकत नाही. पण मी असं ऐकलं की क्वांटम कम्प्युटर्स आले की दे कॅन हॅक दिस ब्लॉकचेन. बघा, असं आता म्हणतायत जे टेक्निकल जे ज्यांना एक्सपर्ट आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की क्वांटम कम्प्युटर हॅक करू शकतात, करतीलच असं 100% गॅरंटी नाही आहे. कारण की बिटकॉईनचं जे पण नेटवर्क चालतं हे पूर्णपणे म्हणजे हॅशवरती डिपेंड असतं, ठीक आहे. हाय कम्प्युटेशनल पॉवर जसं मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यावरती डिपेंड असतं. सो असा कुठे ठोस पुरावा नाही आहे की क्वांटम कम्प्युटर्स हे हॅक करतीलच म्हणून, ठीक आहे. शक्यता वर्तवली जाते, बट मला तर वाटत नाही आहे चान्सेस की हॅक करू शकतील म्हणून. जसं स्टॉक मार्केटमध्ये आपण बघतो की फ्युचर्स, डेरिव्हेटिव्हज आणि ऑप्शन्स असतं, तर तसं क्रिप्टो मार्केटमध्ये असतं का? येस, ऑफकोर्स. फ्युचर अँड ऑप्शन्स वगैरे सर्व ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. क्रिप्टोमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. जसं ज्याप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड होतं अगदी तशाच प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये पण ट्रेड करू शकता. फक्त फरक इतकाच आहे की ते लिमिटेड टाईमसाठी असतात, हे 24 तासासाठी चालू असतात, दॅट्स इट. बाकी सगळे ट्रेडिंगचे प्रकार वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. फ्युचर ऑप्शन सगळ्या गोष्टी ट्रेडिंग करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. आता ना हे पैसे असतात ना, आता आपले नॉर्मल जे पैसे असतात ते आपण पाकिटात ठेवतो किंवा पण कधी जर आता वॉलेटच आपलं हरवलं
तर मग ते पैसे गेले. तसं ह्याच्यात होत नाही ना कधी, कारण की ते इंटरनेटवर आहे, त्याचा असा फिजिकल प्रेझेन्स नाहीच आहे ना. म्हणजे माझे पैसे कधी हरवणार नाहीत. बरं, नाही होऊ शकतं, हरवू शकतात, बिटकॉईन पण तुमचे हरवू शकतात आणि हरवलेले आहेत बहुतेक लोकांचे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 2,10,00,000 बिटकॉईनची सप्लाय आहे, त्यातले 1,90,00,000 बिटकॉईन ऑलरेडी सप्लायमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. सो आता 1,90,00,000 बिटकॉईनपैकी 40,00,000 बिटकॉईन हे कायमस्वरूपी हरवलेले आहेत. हरवलेत? येस. कसे? आता सगळ्यात कसं असं माहिती आहे का, जेव्हा बिटकॉईन अर्ली डेजमध्ये होता 2009-10च्या वेळेला, तर भरपूर जणांनी बिटकॉईन स्वतःकडे घेऊन ठेवले होते. आता बिटकॉईनला स्टोअर करण्यासाठी तुम्ही फिजिकली जर तुम्हाला बिटकॉईनला स्टोअर करायचं असेल, तुमच्याकडे हार्ड ड्राईव्ह किंवा हार्डवेअर वॉलेट असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या बिटकॉईनची कस्टडी स्वतःकडे ठेवू शकता. ठीक आहे. सो ज्या लोकांनी 2009-10मध्ये जेव्हा बिटकॉईन आल्यानंतर बऱ्याच जणांनी बिटकॉईन घेतलेले आहेत आणि त्यांनी सेफ्टी म्हणून स्वतःच्या हार्ड ड्राईव्हमध्ये किंवा हार्डवेअर वॉलेटमध्ये ठेवलेले आहेत. सो त्या वॉलेटचा पासवर्ड विसरलेले आहेत. सो ते पासवर्ड विसरल्यामुळे ते कधीच रिकवर नाही करू शकत. तुम्हाला आता एक इन्सिडेंट सांगतो मी. US मधील एक व्यक्ती आहे, त्याने अर्ली डेजमध्ये 2010 साली बिटकॉईन माइन करून स्वतःकडे ठेवले होते आणि ते माइन केलेले बिटकॉईन जे त्याने ना कम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हमध्ये सेफ सिक्युअर स्टोअर करून ठेवले होते. त्याच्या घरी साफसफाईचं काम सुरू होतं. तर त्याची जी गर्लफ्रेंड होती, त्या गर्लफ्रेंडने त्याने हार्ड ड्राईव्ह सेपरेट काढून ठेवलं होतं. त्या गर्लफ्रेंडने साफसफाई करताना 2-3 हार्ड ड्राईव्ह बघितले असे आणि काय तिला वाटलं की काय कामाचे नाहीत हे म्हणून, आणि तिने ते घेतले आणि कचऱ्यामध्ये टाकून दिले. आणि जेव्हा त्याला कळाले ही गोष्ट, तोपर्यंत खूप वेळ झालेला होता. ते डस्टबिन जो होता ते कचऱ्याच्या डम्पिंग यार्ड्सपर्यंत पोहोचला होता, कचरा तो पूर्ण, आणि ते हार्ड ड्राईव्ह पण त्या डम्पिंग यार्ड्समध्येच हरवलेलं होतं. सो जेव्हा त्याला हे गोष्ट कळाली, तेव्हा त्याला एकदम म्हणजे बोलतात ना की डम्पिंग यार्डपर्यंत पोचला, तो शोधायला वगैरे सुरुवात केली. तिथे त्याला दिलं नाही. मग त्याने कोर्टामध्ये याचिका दाखल केली की मला हे डम्पिंग ग्राउंड जे आहे हे मला शोधायचं आहे, कारण की माझ्याकडे 8,000-8,500 बिटकॉईन होते. ते बिटकॉईन जे आहे ते एका हार्ड ड्राईव्हमध्ये होते आणि ते हार्ड ड्राईव्ह या डम्पिंग यार्डमध्ये आलेलं आहे. सो ते बिटकॉईन मला शोधायची परवानगी पाहिजे. तर पहिल्या कोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली. त्यानंतर तो त्याच्यापेक्षा मोठ्या कोर्टामध्ये गेला, तर तिथे पण त्याचं ॲप्लिकेशन जे होतं ते पण तिथे फेटाळून लावलं. असं करून तो 3 ते 4 कोर्टामध्ये गेला, पण तिथे सगळीकडे त्याला निराशाच हात आली आणि फायनली आता ती केसच बंद झालेली आहे आणि त्याला परमिशनच नाही दिलेली आहे डम्पिंग यार्ड खोदायची. ते पूर्ण. बापरे, किती किंमत होती त्याची किंमत जेव्हा त्यांनी घेतलं असेल तेव्हा डॉलर्समध्ये असेल काही 8,500 बिटकॉईन, बट आज त्याची व्हॅल्यू जी आहे ती 8,500 कोटी रुपये आहे. बापरे. आणि त्या गर्लफ्रेंडनी एवढी ती हार्ड डिस्क फेकून दिली? येस. पण म्हणजे मग ती हार्ड डिस्कमध्ये असते बिटकॉईन का इंटरनेटवर असते? नाही, बघा, बिटकॉईन ना तुम्ही 2 प्रकारे तुम्ही स्टोअर करू शकता. एक तर तुम्ही बिटकॉईनचं अस्तित्व ऑनलाईन आहे, ठीक आहे, बट त्याला जर तुम्हाला स्वतःकडे स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुमच्याकडे हार्डवेअर वॉलेट म्हणून एक प्रकार आहे. त्या हार्डवेअर वॉलेटमध्ये तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं की एक्सचेंजेस वगैरे हॅक होतात, है ना. सो एक्सचेंजेस हॅक वगैरे होतात, त्या सगळ्यांपासून सावधानी ठेवण्यासाठी बिटकॉईन्स जे आहे ते स्वतःकडे आपल्याला कस्टडीमध्ये घेण्यासाठी हार्ड ड्राईव्ह वॉलेटचा यूज केला जातो. आता माझ्याकडे जे पर्सनली माझे जे इन्व्हेस्टमेंट किंवा बिटकॉईन्स वगैरे आहेत हे पर्सनली मी हार्ड ड्राईव्हवरती ठेवतो. आता या हार्ड ड्राईव्हचं इंटरनेटची कनेक्शन नसतं, कशाचीच कनेक्शन नसतं, मला फक्त एका वायरने ते ॲक्सेस करावं लागतं. सो ते बिटकॉईनची कस्टडी माझ्याकडे ठेवण्यासाठी मी हार्डवेअर वॉलेटचा यूज करतो. सो त्या व्यक्तीने पण तशाच प्रकारे हार्ड ड्राईव्हमध्ये त्याच्या बिटकॉईन्स स्टोअर करून ठेवले होते आणि ते बिटकॉईन ती हार्ड ड्राईव्ह डम्पिंग यार्डमध्ये गेली. तुम्हाला अजून एक स्टोरी मला सांगायला आवडेल. ही आहे स्टोरी जी आहे ही पिझ्झाची आहे, ठीक आहे. सो US मधील फ्लोरिडामध्ये ना लाझलो हेन्सेस नावाचा एक व्यक्ती होता, ठीक आहे. सो सुरुवात तो कम्प्युटर प्रोग्रामर होता एक. जेव्हा इनिशियल डेजला होता तेव्हा त्याने बिटकॉईन मायनिंग करून 10,000 बिटकॉईन जमा करून ठेवले होते. सो आता ह्या 10,000 बिटकॉईनचं काही उपयोग होतो का, ह्याचं काही ट्रान्झॅक्शन आपण करू शकतो का, हे बघण्यासाठी त्याने काय केलं, बिटकॉईन फोरम म्हणून एक वेबसाईट होती, ठीक आहे. ज्याप्रमाणे आता फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे तसं बिटकॉईनसाठी एक स्पेशल वेबसाईट बनवली होती बिटकॉईन फोरम म्हणून. त्या फोरममध्ये त्याने मेसेज टाकला की मला आहे ना पिझ्झा खूप आवडतात, जो कोणी व्यक्ती मला आहे ना 2 पिझ्झा मागवून देईल त्याला मी माझे 10,000 बिटकॉईन देईन. सो ही पोस्ट बघितल्यानंतर एका व्यक्तीने त्याला रिप्लाय केला की मी तुझ्यासाठी 2 पिझ्झाची ऑर्डर करतोय आहे आणि तुला त्याच्यामध्ये टॉपिंग्स वगैरे कोणते हवे ते सांग म्हणून. सो त्याने सगळं सांगितलं, पेपरोनी वगैरे, मला चिकन सॉसेजेस वगैरे असं सगळं इंग्रेडियंट्स त्याने सांगितले. सो त्या व्यक्तीने पापा जॉन्समधून पिझ्झा ऑर्डर केला आणि लाझलो हेन्सेसच्या घरी पाठवले, ठीक आहे. आणि त्या व्यक्तीने
10,000 बिटकॉईन्स जे आहेत ते त्या व्यक्तीला ट्रान्सफर करून टाकले. सो हे एक टेस्ट ट्रान्झॅक्शन होतं की बिटकॉईनचा काही यूज होतं का हे बघण्यासाठी. सो जेव्हा त्याने हे बिटकॉईन ऑर्डर केले होते ते $50 पिझ्झा ऑर्डर केले आणि 10,000 बिटकॉईन त्याने त्याला दिले. बट त्याच 10,000 बिटकॉईनची किंमत आज 10,000 कोटी रुपये आहे. बापरे, म्हणजे 2 पिझ्झा हे 10,000 कोटी रुपयाला त्याला मिळाले. दोन पिझ्झाची किंमत आज 10,000 कोटी आहे. बट त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा पस्तावा नाही आहे. तर अभिजितजी मला एक सांगा, मला स्वतःला जर माझी कॉईन बनवायची आहे, सर्व काही कॉईन किंवा मंजिरी कॉईन अशी, तुम्ही बनवू शकते का? येस, ऑफकोर्स तुम्ही बनवू शकता. तुम्हाला थोडंफार कम्प्युटरचं ज्ञान असणं गरजेचं आहे. बट आता असे बरेच कंपनीज आहेत की तुमच्या बिहाफवरती ते तुम्हाला क्रिप्टोकरन्सीज तुमच्या नावाचे बनवून देऊ शकतात. बट बघा, क्रिप्टोकरन्सी कोणीही बनवू शकतं, बट त्याच्यामध्ये फंडामेंटल व्हॅल्यू ॲड करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता बिटकॉईनमध्ये काहीतरी फंडामेंटल व्हॅल्यू आहे, इथेरियममध्ये काहीतरी फंडामेंटली व्हॅल्यू आहे. बट तसं आपल्या प्रत्येकाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये फंडामेंटल व्हॅल्यू आपण ॲड नाही करू शकत. आता बरेच स्कॅमर जे आहेत ते स्वतःहून फेक क्रिप्टोकरन्सी बनवतात, त्याला लॉन्च करतात, त्याचं प्रमोशन करतात आणि त्याच्यामध्ये लोकांना, त्यांच्या कम्युनिटीला, वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स पण आहेत जे स्वतःची क्रिप्टोकरन्सी बनवतात, त्यांच्या कम्युनिटीला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लावतात आणि काही वेळांतर डंप करून टाकतात. सो हे पंप अँड डंपसाठी बनवले जातात. सो हे गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत असं मला वाटतं. कोणत्या पण रँडमली कॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. अशा कुठल्या 3 कॉईन्स आहेत की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, म्हणजे सेफ एकदम? बघा मॅम, सर्वात सेफ जर बघायला गेलं तर माझ्याकडे मी फक्त 2 कॉईन सजेस्ट तुम्हाला करेन. एक तर पहिला आहे बिटकॉईन आणि दुसरा आहे इथेरियम. बिटकॉईन आणि इथेरियममध्ये तुम्ही डोळे बंद करून इन्व्हेस्ट करा. तुम्हाला काही रिसर्च करायची गरज नाही, काही फंडामेंटल चेक करायची गरज नाही, काहीच नाही. तुम्ही फक्त जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्हाला असं वाटतं की माझं काही ना काहीतरी पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये असायला हवा, तर तुम्ही बिटकॉईन आणि इथेरियममध्ये इन्व्हेस्ट करा डोळे बंद करून. ही माझी गॅरंटी आहे. थँक्यू सो मच. आज तुम्ही इतकी माहिती दिलीत क्रिप्टोबद्दलची आणि सांगितलं पण कशामध्ये इन्व्हेस्ट करावं वगैरे. आम्ही सगळेजण नक्की करू, सर्व काहीची टीम. तर थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. थँक्यू सो मच मॅम, मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच. तर प्रेक्षको, आज एक वेगळाच टॉपिक होता क्रिप्टोकरन्सी. म्हणजे थोडंसं माहिती होतं, थोडंसं माहिती नव्हतं, पण अभिजितजीने आज आपल्याला खूप काय काय छान सांगितलं. क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या काय संधी आहेत आणि भारतामध्ये ते कसं लिगल आहे, अतिशय सुंदर समजावून सांगितलं. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की विचारा, तुमच्या प्रतिक्रिया लिहा, तुमचे विचार आम्हाला सांगा. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या स्पेशल गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.